हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू करियर बाबा लर्निंग प्लॅटफॉर्म. मी अंकुश राठोड. आजच्या लेक्चरमध्ये आपण IDBI असिस्टंट मॅनेजरची एक्झाम 2022ची 23 जुलै 2022ची एक्झाम ह्यामधल्या GA सेक्शनचं आपण ॲनालिसिस करूया. जनरल अवेअरनेस सेक्शनमध्ये बँकिंग अवेअरनेस, करंट अफेअर्स आणि कम्प्युटरचे काही क्वेश्चन विचारले गेलेले होते. चला मग आपलं लेक्चर सुरू करूया आजचं. ही माझी प्रोफाईल आहे. माझं नाव अंकुश कनिराम राठोड आणि आमच्या यूट्यूब चॅनलला आहे करियर बाबा, ह्याला सुद्धा तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके. आणि आमच्या टेलिग्राम चॅनल करण_AKR आणि करियर बाबा _ABD ह्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. ठीक आहे. क्वेश्चन सुरुवात करूया. तर क्वेश्चन हे सर्व मेमरी बेस असल्यामुळं ॲज इट इज क्वेश्चन्स नाही आहेत, तेवढं लक्षात घ्या फक्त. चला तर क्वेश्चन सुरुवात करूया. नो कार्बन इमिशन स्टेट बाय 2050. ठीक आहे. तर 2050 पर्यंत नो कार्बन इमिशन स्टेट असं कोणत्या सिटीनी किंवा स्टेटनी डिक्लेअर केलेला अशा टाईपचा क्वेश्चन होता. तर त्याचा आन्सर आहे मुंबई. मुंबईनी सर्वात पहिले टार्गेट केलेले की कार्बन झिरो एमिशन कधी 2050 पर्यंत त्यांचं लक्ष्य हे पूर्ण केलं जाणार आहे असं मुंबईनी टार्गेट केलेलं आहे. ठीक आहे. तर भारतामधलं मुंबईनीच असं टार्गेट केलेलं आहे आतापर्यंत. ओके. आणि आपल्या भारतानी म्हणजे इंडियानी पूर्ण नेट झिरो कार्बन इमिशनचं टार्गेट केलेलं 2070. ठीक आहे. ते हे पण लक्षात असू द्या बघा. इंडियाचं नेट झिरो कार्बन इमिशन 2070, मुंबईचं आहे 2050. तर 2 डिकेड आधीच मुंबईचं नेट झिरो कार्बन इमिशन होईल असा त्यांचा लक्ष्य आहे. ठीक आहे. तर नेट झिरो म्हणजे काय असतं बघा. नेट झिरो म्हणजे जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत बघा, ज्या गॅसेसमुळं ग्लोबल वॉर्मिंग होतीये, हीट आपलं पूर्ण अर्थचं थोडंसं टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे, ओव्हरऑल टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे. ते ठीक आहे. तर ते जवळपास त्याच्यामुळं ग्रीन हाऊस गॅसेस जेवढं कमी करता येतील तेवढं हे पूर्ण आपल्या अर्थसाठी चांगलं असतं. ओके. तर तो जेवढा झिरो करायचा पॉसिबल करत आहे. नेट झिरो म्हणजे जेवढे आपण प्रोड्यूस करतोय आणि जेवढे आपण रिकवर करतोय, ठीक आहे, तर तो त्याचा कॉम्बिनेशन प्लस मायनस झिरो यायला पाहिजे. ओके. तर आता सध्या फक्त भूटान आणि सुरिनाम ह्याच ॲक्च्युली नेट झिरो कार्बन इमिशन करणाऱ्या 2च कंट्री आहे बघा. नाव लक्षात असू द्या, भूटान आणि सुरिनाम. ओनली 2 कंट्री दॅट हॅव अचीव्ड कार्बन न्यूट्रलिटी अँड आर ॲक्च्युली कार्बन निगेटिव्ह. ठीक आहे का. आणि ते त्यांचं ह्या 2 कंट्रीत तर जवळपास रिमुव्हिंग मोर कार्बन दॅन दे इमिट. ठीक आहे. कारण की या 2 कंट्रीजमध्ये कंपनीज कमी आहेत, ठीक आहे, इंडस्ट्रीज कमी आहेत, पण म्हणजे झाडे वगैरे जास्त आहेत, ग्रीनरी जास्त आहेत, प्लांट्स जास्त आहेत. ठीक आहे. तर या 2 कंट्री जवळपास कार्बन इमिशन त्यांचं आपल्याला झिरो बघायला मिळालेलं आहे. ओके. आणि कंट्री सर्वात फर्स्ट जर टार्गेट केलं असेल तर उरुग्वे कंट्री आहे. 2030चं टार्गेट त्यांनी केलेलं आहे बघा. 2030चं फक्त एकच कंट्रीने टार्गेट केलं आहे, उरुग्वेने. चला पुढचं बघूया. डॅश लिव्हिंग रूट ब्रिज फाउंड अ प्लेस इन द टेंटेटिव्ह लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स युनेस्को. ठीक आहे. तर युनेस्को तुम्हाला माहीत असेल बघा. तर युनेस्कोमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट्सला डिक्लेअर केलेलं असतात. त्यांना नॅशनल इम्पॉर्टन्स, त्यांना पूर्ण इम्पॉर्टन्स मिळालं असतं त्या साईट्सला आणि त्यांना फंडिंगसुद्धा मिळाली असती प्रोटेक्ट करण्यासाठी त्या साईट्सला. तर त्याच्यामध्ये एक युनेस्को लिस्ट एक वेगळी असती आणि टेंटेटिव्ह लिस्ट असती अजून एक वेगळी असते. तर टेंटेटिव्ह लिस्टमधून ते फायनल लिस्टला पण जाऊ शकतात. ठीक आहे. तर क्वेश्चन असा होता की लिव्हिंग रूट ब्रिजेस फाउंड आहे भारतामधलं, ते कुठं आहे आणि ते कोणतं रूट ब्रिज आहे, ते आहे मेघालय. त्याचा आन्सर आहे मेघालय. मेघालयमध्ये लिव्हिंग रूट ब्रिज आहे. त्याला लोकल लँग्वेजमध्ये झिंग किंग झ्री म्हणतात. लोकल लँग्वेज झिंग किंग झ्री आहे लिव्हिंग रूट ब्रिज. ओके. विलेजर्स काय करतात, तिथलचे लोकल विलेजर्स जे आहे त्यांनी काय केलेले, नदी असती, नदीमध्ये जर समजा त्यांना ब्रिज तयार करायचं असेल आणि जवळच बरेच हे जे काही झाडं आहे बघा, या जातीचे झाडं जे आहेत तिथं असतील, तर ते काय करतात, ते त्यांचे रूट्सला ते जवळपास ट्रेन करतात एकमेकांमध्ये, एकमेकांना अडकवण्याचा वगैरे प्रयत्न करून ब्रिज तयार करण्याचा ते प्रयत्न करतात. ग्रो लिव्हिंग रूट ब्रिज बाय ट्रेनिंग द फिकस इलास्टिका ट्री. या जातीचे ते ट्री असतात बघा, फिकस इलास्टिका ऑन बोथ साइड्स ऑफ द वॉटर बॉडीज ओव्हर अ पिरियड ऑफ अबाउट 10 ते 15 वर्षापर्यंत ते जवळपास त्यांचं ते केल्यानंतर जवळपास ते ब्रिज तयार होतं बघा. ठीक आहे. कंटिन्युअसली ते करत राहतात प्रयत्न, ते की ते रूटला ते तिकडं वाढण्यासाठी ते जवळपास त्याला डायरेक्शन देतात. अबाउट 100 नोन लिव्हिंग रूट ब्रिजेस स्प्रेड अक्रॉस 72 विलेजेस इन द स्टेट. त्या स्टेटमध्ये जवळपास 72 गावामध्ये 100 लिव्हिंग ब्रिजेस हे बघायला मिळालेले आहेत. ठीक आहे. विलेजर्स कोणकोणते असतात, ते जवळपास खासी जातीचे, जैतिया जातीचे, खासी जैतिया ट्रायबल कम्युनिटीज हे ब्रिजेसला ते डेव्हलप करतात. बिल्ड अँड मेंटेन दिस ब्रिजेस फ्रॉम पास्ट फॉर मोर दॅन 600 वर्षापासून हे ब्रिज ते लोकली ते लोक तयार करतात. ठीक आहे. पुढचं क्वेश्चन बघूया. प्रोजेक्ट कुपर बाय विच एजन्सी. प्रोजेक्ट कुपर कोणत्या एजन्सीने तयार केलेले की कोणत्या कंपनीनी, त्याचा आन्सर आहे ॲमेझॉननी. तर ॲमेझॉन काय करते, प्रोजेक्ट कुपर एक प्रोजेक्ट आहे, एक
इनिशिएटिव्ह केले त्यांनी, त्याच्यामध्ये तो सॅटेलाइट बेस्ड ब्रॉडबँड सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहे, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी कोणती असणार आहे, जसं की आपली इथे टावर वापरतो आपण 3G 4G वायफाय, तसं मग ते इंटरनेट ॲमेझॉन कोणत्या टावरने करणार आहे, ते करणार आहे सॅटेलाइट बेस्ड ब्रॉडबँड. म्हणजे जे काही सॅटेलाइट असणार आहे वरती अर्थच्या ऑर्बिटमध्ये ते फिरत असणार आहे, वरतूनच डायरेक्टली आपल्याला तो कनेक्शन मिळणार आहे. ठीक आहे. तर अमेझॉनचं प्रोजेक्ट नाव असू द्या, लक्षात असू द्या, प्रोजेक्ट कुपर. अमेझॉन एम्स टू ब्रिंग इन कॉन्स्टलेशन्स ऑफ लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट्स टू प्रोव्हाइड लो लॅटेन्सी हाय स्पीड कनेक्टिव्हिटी टू एव्हरीवन अक्रॉस द ग्लोब. म्हणजे वरती सॅटेलाइटमध्ये दिलं तर खूप मोठा एरिया कव्हर होतो बघा. सॅटेलाइटला जर आपण सॅटेलाइट पास केले तर तिथं काय होतं, खूप मोठा एरिया हा कव्हर होतो. तर हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे, प्रोजेक्ट कुपर अमेझॉन. ठीक आहे. अकॉर्डिंग टू स्टार्टअप ब्लिंक रिपोर्ट. ठीक आहे. ब्लिंक रिपोर्ट्सबद्दल पण क्वेश्चन विचारला गेला बघा. ब्लिंक रिपोर्ट, व्हॉट इज द इंडिया रँक फॉर द स्टार्टअप इकोसिस्टम. स्टार्टअप इकोसिस्टममध्ये इंडियाचा काय रँक आहे, तर इंडियाचा रँक जवळपास थर्ड बघायला मिळतो आपल्याला. थर्ड बिगेस्ट स्टार्टअप इकोसिस्टम. म्हणजे आपल्या देशामध्ये स्टार्टअप सिस्टीमचं जे काही जाळं तयार होतं आहे, ठीक आहे, तर ते जवळपास थर्ड आहे. जास्तीत जास्त स्टार्टअप कुठे तयार होते, US मध्ये. नेक्स्ट नंबरला चायना. US फर्स्ट नंबरला आहे, सेकंड चायना आहे, इंडियामध्ये थर्ड स्टार्टअप बिगेस्ट स्टार्टअप इकोसिस्टीम आहे. इकॉनॉमिक सर्व्हेनुसार सुद्धा पण हेच आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आपलं जर स्टेट्स वाईज जर म्हणलं तर बेस्ट परफॉर्मन्स कोणते आहे, गुजरात, कर्नाटक, मेघालय, इथं जास्तीत जास्त स्टार्टअप्स बघायला मिळतात. ओके. त्यानंतर मग केरला आहे, महाराष्ट्र आहे, ओडिशा आहे, तेलंगणा आहे आणि जम्मू काश्मीर आहे. ठीक आहे. पुढचं बघूया क्वेश्चन. सेकंड करन्सी वेटेज इन स्पेशल ड्रॉइंग राईट्स IMF. तर IMF माहीत असेल तुम्हाला, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ठीक आहे. तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये काय करतात, ते वेगवेगळ्या कंट्रीजला फंड प्रोव्हाइड करतात त्यांच्या इकॉनॉमीजला रिकवर करण्यासाठी. ठीक आहे. त्याला जवळपास इंटरेस्ट रेट हा नॉमिनल किंवा कमी कमी ठेवायचा प्रयत्न करतात. आणि त्यामध्ये जी IMFच्या मध्ये काय आहे, IMFची स्वतःची एक करन्सी आहे, ते म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट्स, SDR सुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे. त्याला तर SDR मध्ये मग काय आहे, स्पेशल ड्रॉइंग राईट्स सप्लिमेंटरी फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह ॲसेट्स. फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हला एक सप्लिमेंटरी आहे. जसं आपल्या इथं आपण फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह काय वापरतो, आपल्या इंडियामध्ये आपण फॉरेन एक्सचेंज USD असतात, युरो असतो. ठीक आहे. त्याच्याबरोबर SDRला सुद्धा आपण फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह म्हणू शकतो. मनी गोल्ड सुद्धा आहे, त्याला पण आपण फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह म्हणू शकतो, कारण की हे फॉरेन मार्केटमध्ये आपण ह्या जो काही करन्सी आहे त्याला वापरू शकतो. ठीक आहे. SDRमध्ये कोणकोणत्या करन्सी आहेत, SDRमध्ये $, आहे, युरो आहे, चायना आहे, जापानीज आहे आणि GBP आहे. म्हणजे हे कन्व्हर्टिबल आहे. म्हणजे $, देऊन तुम्हाला डायरेक्ट SDR मिळू शकते. $, दिलं की तुम्हाला डायरेक्ट SDR मिळू शकते. तुम्ही इंडियन रुपीज जर तिथे दिलं तुम्हाला SDR मिळणार नाही. SDR परचेस करण्यासाठी तुम्हाला या करन्सीजपैकी कोणती ना कोणतीतरी करन्सी पाहिजे. ओके. तर सर्वात जास्त SDRमध्ये त्यांच्याकडं वेटेज कोणत्या करन्सीचं आहे, त्याच्यामध्ये $, जे आहे 43% आहे, युरो आहे 29.3% आहे. ठीक आहे. आणि चायनीज आहे 12.28. सेकंड आपल्याला विचारलं आहे सेकंड करन्सी वेटेज. फर्स्ट तर US आहे, सेकंड आहे युरो. हायेस्ट लिथियम प्रोड्युसिंग कंट्री कोणती आहे, तर ती आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया सर्वात हायेस्ट लिथियम प्रोडक्शन आहे. बघा, प्रोडक्शन आणि रिझर्वमध्ये फरक येतो. रिझर्वचा जर क्वेश्चन विचारला असता तर चिले आहे. चिलेमध्ये वर्ल्ड्स हायेस्ट लार्जेस्ट नोन लिथियम रिझर्व आहे चिले. ठीक आहे. चिले कंट्रीमध्ये आहे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेकंड नंबरला रिझर्व आहे 8 मिलियन. चिलेमध्ये खूप आहे, 8 मिलियन टन्स आहे, ऑस्ट्रेलियाला 2.7 मिलियन टन्स आहे. पण प्रोडक्शन कुठं जास्त होतं, प्रोडक्शन ऑस्ट्रेलियामध्ये जास्त बघायला मिळतं. ठीक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जास्त आहे, अर्जेंटिनामध्ये जास्त आहे, चीनमध्ये सुद्धा जास्त आहे. लिथियमला काय, लिथियमला आपण व्हाईट गोल्ड सुद्धा म्हणतो. ठीक आहे. व्हाईटिश असतो मटेरियल तो, पण त्याला गोल्ड का म्हणतो, कारण की ते खूप महत्त्वाचं एलिमेंट आहे. का, कारण की ते बॅटरीजमध्ये खूप उपयोग होतं. तुम्हाला बॅटरीज माहिती आहे, आता इलेक्ट्रिक व्हेकल्सला आपण प्रमोट करतोय, मोबाईल्स, लॅपटॉप्स वगैरे वेगवेगळ्या डिजिटल डिव्हाइसमध्ये लिथियम बॅटरीज असतात. आणि मेनली तर आता इलेक्ट्रिक व्हेकलला प्रमोट करण्यामुळे खूप जास्त प्रमाणात लिथियमची गरज भासत आहे. तर त्याच्यामुळे लिथियम हे जे काय आहे व्हाईट गोल्डच म्हणलं जातं बघा त्याला. विथ सेव्हरल कंट्रीज कमिटेड टू फेजिंग आउट न्यू गॅसोलिन. आता बरेच कंट्रीजने काय करताय की गॅसोलिन म्हणजे पेट्रोल डिझेल हे कमीत कमी वापर करायचा प्रयत्न करताय. ठीक आहे. का, कारण की आपण बघितलं आता नेट झिरो कार्बन इमिशन करायचा सुद्धा प्रयत्न चालू आहे बघा. नेट झिरो कार्बन इमिशन प्रयत्न म्हणजे पॉल्युशन जे काही आहे ते पण कमी करायचा प्रयत्न चालू आहे. आणि जो काही कॉस्ट आहे ती पण वाढतीये. मग आपल्याला काय होतं, हे क्रूड ऑइल प्राइसवरती फ्लक्च्युएट होतं आणि आपल्याला पूर्ण इकॉनॉमीमध्ये काय होतं, तो इम्पोर्ट पण खूप वाढून जातो. त्यामुळे काय करताय कंट्रीज, इलेक्ट्रिक व्हेकल्सला प्रमोट करताय. त्यामुळे लिथियम हे खूप महत्त्वाचं आहे. रिसेंट ग्रोथ इन इलेक्ट्रिक व्हेकल प्रोडक्शन हॅज फ्युअल अ ग्लोबल बूम इन लिथियम प्रोडक्शन. पुढचं बघूया. हायेस्ट कोल प्रोड्युसिंग कंट्री विचारली होती बघा. हायेस्ट कोल प्रोड्युसिंग कंपनी कोणती आहे भारतामधली, तर ती आहे कोल इंडिया. पण कोल इंडियामधला एक युनिट आहे. कोल इंडियामध्ये 9 युनिट्स आहेत. तर 9 युनिट्स आहेत.
7 युनिट्स, सॉरी 7 युनिट्स आहे कोल इंडियामध्ये. तर ते 7 युनिट्सपैकी महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड MCL कोल इंडिया युनिटमध्ये जास्तीत जास्त कोल प्रोडक्शन बघितल्या जातं. ओके, तर महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड. अदर कोल इंडियाची युनिट्स कोणते बघा, ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, भारत कोकिंग कोल लिमिटेड, सेंट्रल, वेस्टर्न, साऊथ आणि नॉर्थर्न. ठीक आहे, तर इंडियामध्ये 70% ऑफ द कोल डिपॉझिट्स कुठं सापडले जातं, ते फक्त ईस्टर्न आणि साऊथ सेंट्रल इंडियामध्ये बघायला मिळतं. पूर्ण कोलचा जो काही रिझर्व आहे तो एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेला बघायला मिळतो. आणि ते स्टेट्स कोणते आहे बघा, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, इथंच जास्तीत जास्त कोल्स बघायला मिळतात. टॉप कोल प्रोड्युसिंग कंट्रीज वाईज जर म्हटलं तर चीन, इंडिया आणि US हे 3 कंट्रीज जास्तीत जास्त कोल प्रोडक्शन करतात. आपला भारत सेकंड नंबरला आहे कोल प्रोडक्शनमध्ये, चीन, नंतर भारत, नंतर US. लार्जेस्ट कोल रिझर्व जर म्हणलं, साठवणा कुठं आहे, म्हणजे त्याच्या रिझर्व्स कुठं जास्त आहे, तर ते आहे US मध्ये 1 नंबरला, सेकंड नंबरला रशियामध्ये पण जास्त आहे, थर्ड ऑस्ट्रेलिया, त्यानंतर चीन आणि फिफ्थला आहे इंडिया. रिझर्व्स वेगळं झालं, प्रोडक्शन वेगळं झालं. रिझर्व्स म्हणजे किती अवेलेबल आहे साठवणं. ठीक आहे, पुढचं बघूया. टॉप कंट्री इन द वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स. तर प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये हा रिपोर्ट असतो बघा. हा रिपोर्ट कोण जनरेट करतो, हा रिपोर्ट जनरेट करतो रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर ही संस्था. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स हा इंडेक्स तो रिलीज करतो. त्याच्यामध्ये जवळपास किती कंट्रीज असतात, 180 कंट्रीज. म्हणजे प्रेसला किती फ्रीडम हवे आहे, प्रेस किती फ्रीली जे पाहिजे ते सरकारच्या विरुद्ध सुद्धा सांगू शकतं, तर ते किती फ्रीडम आहे. तर ते फ्रीडम जर सर्वात जास्त आहे तर ते आहे नॉर्वेमध्ये, फर्स्ट नंबरला आहे नॉर्वे, डेन्मार्क आणि स्वीडन. ठीक आहे, तर ह्या कंट्रीजमध्ये जास्त बघायला मिळतं. बघा, प्रेस फ्रीडम इंडेक्स जास्त बघायला मिळतं. हे जास्त कंट्रीज डेव्हलपसुद्धा आहे. ठीक आहे, यांचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्ससुद्धा मध्ये टॉप मध्ये येतात बघा हे कंट्रीज. ओके, नॉर्वे, डेन्मार्क आणि स्वीडन कंट्रीज. नॉर्थ कोरिया तर सर्वात बॉटमला आहे बघा. नॉर्थ कोरियामध्ये प्रेस फ्रीडम हा जवळपास एकदम शेवट म्हणजे झिरोज बघितला जातो. ठीक आहे, तर आपल्या भारताचं किती आहे, आपल्या भारताचं जवळपास 150व्या नंबरवर पोहोचलं आहे बघा, खूप खाली 150, 150th पोझिशन फ्रॉम लास्ट इयर 142. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा अजून खालावली आपली स्थिती वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये. पुढचा क्वेश्चन बघूया. टॉप सिमेंट कंपनी इन इंडिया. आता सिमेंट कंपनी कोणती टॉपची आहे बघा, तर टॉपची आहे अल्ट्राटेक सिमेंट. ठीक आहे, तो कोणता आहे, आदित्य बिर्ला ग्रुपचं आहे. अल्ट्राटेक सिमेंट सर्वात टॉपला आहे सध्या, ते आदित्य बिर्ला ग्रुपचं आहे. लिस्टेड अमंग, आणि ते फॉर्च्यून 500 कंपनीमध्ये सुद्धा लिस्ट झालेलं आहे. सेकंड आहे अंबुजान, थर्ड आहे ACC. तर हे टॉपचे सिमेंट कंपनी आहे. आता लार्जेस्ट सिमेंट प्रोड्युसर इन द वर्ल्ड कोणता आहे, लार्जेस्ट सिमेंट प्रोड्युसर इन द वर्ल्ड आहे चीन, आणि सेकंड नंबरला इंडिया. ठीक आहे, तर आपण पण खूप जास्त सिमेंट प्रोड्यूस करतो बघा. ओके, चला मग पुढचं बघूया. इन विच इयर इंडिया वन फर्स्ट गोल्ड मेडल इन हॉकी. तर हॉकीमध्ये पहिला गोल्ड मेडल कधी मिळाला होता आपण, ठीक आहे, तर तो होता 1928ला. ठीक आहे, 1928ला आपला फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड मेडल हॉकीमध्ये मिळाला होता. त्यानंतर मग जवळपास 1928 ते 1956 कंटिन्युअसली आपण जवळपास 6 गोल्ड, म्हणजे प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये आपण गोल्ड मारला होता 1928 ते 1956मध्ये. ठीक आहे, म्हणजे 1928, 1932, 1936, 1948, 1952, 1956. ठीक आहे, आणि त्यानंतर मग टोकियोमध्ये सुद्धा आपण 1964 आणि 1964मध्ये मिळाला होता, आणि मॉस्कोमध्ये झालेला 1980मध्ये सुद्धा आपल्याला हॉकीचा गोल्ड मेडल मिळालेला होता. ठीक आहे, तर स्पोर्ट्सचे सुद्धा क्वेश्चन विचारले गेले होते. विच इज द फर्स्ट कंट्री टू अनाउन्स बॅन ऑन अ मिसाईल टेस्ट अगेन्स्ट स्पेस सॅटेलाइट. ठीक आहे, तर स्पेस सॅटेलाइटला आपण मिसाईल टाकून काय करायचा प्रयत्न करतो, डॅमेज करतो. ठीक आहे, एकमेकांच्या कंट्रीला डॅमेज करू पण शकतात. वॉर पण होऊ शकते बघा. वॉर म्हणजे कसं की एकमेकांच्या कंट्रीमध्ये वॉर झाली तर आपण काय करू शकतो, सॅटेलाइट डॅमेज करून सुद्धा त्या कंट्रीला नुकसान पोहोचू शकतो. तर एक अग्रीमेंटच करायचा प्रयत्न चालू आहे की बाबा बॅनच करायचं, की मिसाईल हे सॅटेलाइटवरती टाकायचे नाहीत. ठीक आहे, तर सॅटेलाइटवरती तर ही कोणती कंट्री आहे, तर ती आहे USA. अमेरिकेने सांगितलं आहे. ठीक आहे, अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट कमला हॅरिस यांनी सांगितलं आहे की बाबा अशा टेस्ट काय असतात, बिनकामाच्या असतात. ह्या टेस्टमुळे खूप जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो. जसं की आपण सॅटेलाइट जे काही आहे त्याला मिसाईल टाकून जर डॅमेज केलं तर त्याचा जो काही कचरा होणार आहे, डेब्रिस असणार आहे, तो वरतीच राहील, आणि आपले जे काही आपण मिशन लॉन्च करतो तर ते तिथं डॅमेज करू शकतो. आपल्या जे काही नॉर्मल सॅटेलाइट वर्किंग आहे त्याला सुद्धा ते डॅमेज करू शकतात. ठीक आहे, डायरेक्ट असेन अँटी सॅटेलाइट मिसाईल टेस्टिंग विल बी सेफ गार्ड सॅटेलाइट इन लो अर्थ ऑर्बिट. ठीक आहे, लो अर्थ ऑर्बिटमधले जे काय आपले सॅटेलाइट आहे त्यांना डॅमेज केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतात. स्पेस डेब्रिजचा प्रॉब्लेम येऊ शकतो बघा, स्पेस डेब्रिज टू द सेफ्टी ऑफ आवर ॲस्ट्रॉनॉट्स आणि सॅटेलाइटसाठी. ठीक आहे,
PM वय वंदन योजना स्कीम, द टेन्युअर ऑफ पॉलिसी. PM वय वंदन योजना काय आहे? ती पेन्शन स्कीम आहे बघा, ती पेन्शन स्कीम आहे. तर ती योजनाचा त्या योजनाचं टेन्युअर किती आहे? तर त्या योजनेचं टेन्युअर आहे 10 वर्ष. 10 वर्ष या योजनेचा लाभ घेऊ शकतो बघा. अनाउन्स बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सिनियर सिटीजन एज अबॉव 60 इयर्स अँड अबॉव. ठीक आहे, 60 वर्षाच्या वरचे एजेड सिनियर सिटीजन्सला ही स्कीम लागू होते. इम्प्लिमेंटेड थ्रू LIC ऑफ इंडिया. म्हणजे स्कीम, गव्हर्नमेंटच्या स्कीमशी रिलेटेड सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. तर स्कीम्स वगैरे सुद्धा व्यवस्थित करणे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. JK म्हणजे जम्मू काश्मीर साइन अँड MOU. म्हणजे MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, म्हणजे ॲग्रीमेंट, शॉर्टकटमध्ये ॲग्रीमेंट विथ विच कंट्री फॉर ट्रान्सफॉर्मिंग शिप फार्मिंग सेक्टर. तर जम्मू काश्मीरमध्ये शिप सेक्टर खूप जास्त आहे. शिप्स जास्त असल्यामुळे त्यांचं जे काही लोकर मिळतात त्याच्यापासून वेगवेगळे काही काही प्रोडक्शन, कापड वगैरे तयार करतात. तर हे एका कोणत्या कंट्रीबरोबर त्यांनी ॲग्रीमेंट केला आहे? तर त्यांनी केलेला आहे न्यूझीलंड बरोबर ॲग्रीमेंट केलेलं आहे बघा. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह टू इम्प्रूव्ह फार्मर्स रिम्युनरेशन, ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी इन रिसर्च डेव्हलपमेंट ॲज वेल एज मार्केटिंग व्हॅल्युएशन ऑफ शिप प्रोडक्ट्स ऑफ जम्मू अँड काश्मीर. ठीक आहे. तर वेगवेगळे ॲग्रीमेंट कंट्रीबरोबर केले, ह्या टाईपचे सुद्धा न्यूज महत्त्वाचे आहेत बघा. ठीक आहे. कोणत्या कंट्रीबरोबर ॲग्रीमेंट केले आपण, त्या टाईपचे आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. विच टर्म्स आर करेक्ट रिलेटेड टू मनी मार्केट. ठीक आहे. आता बँकिंग अवेअरनेसमधला क्वेश्चन आहे बघा. तर मनी मार्केटशी रिलेटेड कोणता, खाली 2-3 ऑप्शन दिलेले असतील, त्यापैकी कोणता करेक्ट आहे? ठीक आहे. तर कॉल मनीशी रिलेटेड, नोटीस मनी आणि टर्म मनी. तर कॉल मनीचं विचारलं होतं की लेंट ऑर बॉरोड फॉर 1 डे, तर हे करेक्ट आहे. नोटीस मनी 2 to 14 डे, हे सुद्धा करेक्ट आहे. टर्म मनी म्हणजे 15 दिवस ते 1 इयर, हे सुद्धा करेक्ट आहे. तर मनी मार्केटमध्ये काय असतं? मनी मार्केटमध्ये देवाणघेवाण होते पैशाची. एखाद्या बँकेला काय होतं? बँकेला समजून घ्या, त्यांचं जे काय SLR, CRR मेंटेन करावा लागतो. गव्हर्नमेंटचे RBIचे रूल्स असतात की तुमच्याकडे एवढी कॅश फ्लो पाहिजे. तर हे कॅश असं मेंटेन ठेवण्यासाठी त्यांना काय करावं लागतं? जर कमी पडली तर ते बॉरो करावं लागतं. बॉरो करावं लागतं आणि ज्यांच्याकडे एक्स्ट्रा ते काय करतात? देतात. ठीक आहे. लेंडिंग आणि बॉरोविंग ही ॲक्टिव्हिटी होती. ती ॲक्टिव्हिटी कुठे होते? मनी मार्केटमध्ये होते. त्याच्यामध्ये मग 2-3 ऑप्शन असतात. एक असतं कॉल मनी, एक असतं नोटीस मनी, एक टर्म मनी. जर तुम्ही एका दिवसासाठीच पैसे घेतलेले असतील तर त्याला काय म्हणतो तुम्ही? कॉल मनी. एका दिवसाचा पैशाचा व्यवहार म्हणजे कॉल मनी. नोटीस मनीमध्ये काय असतं? 2 ते 14 दिवस. 2 ते 14 दिवसासाठी जर पैसे घेतले असेल त्याला काय म्हणतो तुम्ही? नोटीस मनी. तिसरं आहे टर्म मनी, म्हणजे काय? 15 दिवस ते 1 इयर, 14 नाही, मोर दॅन 40 डेज म्हणजे 15 दिवस, 15 दिवस ते 1 इयर. ठीक आहे. ह्याला म्हणतो टर्म मनी. ठीक आहे. बँक बॉरो अँड लेंड ओव्हरनाईट ऑर फॉर अ शॉर्ट पिरियड टू मीट देअर शॉर्ट टर्म मिसमॅचेस अँड फंड पोझिशन. ओके. पुढचं बघूया. MITC इन बँकिंग. MITC इन बँकिंग, एम काय कर, लॉंग एमचा अर्थ काय होतो असं क्वेश्चन विचारला गेला होता. तर MITCचा लॉंग फॉर्म आहे मोस्ट इम्पॉर्टंट टर्म्स अँड कंडिशन. MITC असतं बघा. कोणत्याही बँकिंग प्रोडक्टमध्ये ते काय करतात? जसे की तुमचं क्रेडिट कार्ड आहे, पॉलिसी आहे, वेगवेगळ्या स्कीम वगैरे असतात, त्याच्यामध्ये एक डॉक्युमेंट रिलीज करायचं असतं बघा. त्या डॉक्युमेंट आपण प्रॉपर वाचणं महत्त्वाचं असतं. त्या डॉक्युमेंटमध्ये सगळे कंडिशन्स असतात. तर त्या कंडिशन्स वगैरेचे जे काही डॉक्युमेंट असतात त्याला काय म्हणतात? मोस्ट इम्पॉर्टंट टर्म्स अँड कंडिशन. स्टार मार्क असतो ना कोणत्या पॉलिसीला वगैरे, तसं ते असतं बघा. टर्म्स अँड कंडिशन महत्त्वाचे असतात. MITCचा लॉंग फॉर्म मोस्ट इम्पॉर्टंट टर्म्स अँड कंडिशन. कंटेन्स ऑल द इन्फॉर्मेशन रूल्स यू नीड टू नो अबाउट द प्रोडक्ट सर्व्हिस ऑफर्ड बाय अ बँक. ठीक आहे. पुढचं बघूया. बिकेम द फर्स्ट एअरलाईन इन द कंट्री टू लँड एअरक्राफ्ट युझिंग इंडिजिनियस नेव्हिगेशन सिस्टीम. तर कोणती कंपनीने काय केलंय? फर्स्ट एअरलाईन, कोणतं एअरलाईन आहे की ज्यांनी काय केलंय? एअरक्राफ्ट लँड केले. आणि त्याच्या कोणती नेव्हिगेशन सिस्टीम वापरली? त्यांनी गगन, इंडियाची सिस्टीम. जसं की GPS आहे बघा, ग्लोनस आहे, असे वेगवेगळे काय आहे. आपण GPSचं काय कशासाठी असं? लोकेशनसाठी. लोकेशनसाठी आपण जसं गुगल मॅप वापरतो त्याच्यामध्ये वेगवेगळं GPS वापरलं जातं. ठीक आहे. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, ग्लोनस वापरलं जातं. तर हे काय वेगळ्या कंट्रीजचं स्पेशलाइज आहे. तर आपल्या इंडियानी इंडिजिनियस नेव्हिगेशन सिस्टीम गगन नावाची टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे. गगन. तर गगन नावाची टेक्नॉलॉजी वापर करून लँड केलेला आहे एक एअरप्लेन. ठीक आहे. एक एअरप्लेन. तर तो कोणत्या कंपनीचा आहे? तो आहे इंडिगो. तर इंडिगोनी हा ट्राय केला आहे बघा. फर्स्ट एअरलाईन इन द कंट्री टू लँड एअरक्राफ्ट युझिंग इंडिजिनियस नेव्हिगेशन सिस्टीम. इंडिजिनियस म्हणजे आपल्या भारतातली. ठीक आहे. भारतातली जी काही सिस्टीम आहे त्याला आपण इंडिजिनियस नेव्हिगेशन सिस्टीम म्हणजे गगन म्हणतो. ठीक आहे. तर GPS एडेड, गगनचं लॉंग फॉर्म काय आहे? GPS एडेड जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन. ठीक आहे. GPS एडेड जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन. आणि ही फ्लाईट कोणत्या एअरक्राफ्टने घेतली होती? ATR-72 एअरक्राफ्ट अँड लँडेड ॲट द किशनगढ़ एअरपोर्ट इन राजस्थान. ठीक आहे. राजस्थानमध्ये हा लँड केलेला होता ATR-72 एअरक्राफ्ट. आणि ह्याचं जे वर्किंग आहे म्हणजे हे कोणत्या 2 एजन्सीनी केलं होतं? ते होतं एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया अँड इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च अँड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. हा प्रोजेक्ट त्यांनी जवळपास म्हणजे हा काय लँडिंगचं जे काय ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये हेल्प केली होती.
पुढचं बघूया. सोवेरियन गोल्ड बॉन्ड स्कीम 2015, व्हॉट इज द मॅक्झिमम टेन्युअर ऑफ गोल्ड बॉन्ड पिरियड. तर सोवेरियन गोल्ड बॉन्ड स्कीम आहे बघा, त्याच्यामध्ये काय करतात लोक, जसं तुम्ही गोल्ड परचेस करतात पण त्याला फिजिकली तुम्हाला काय करावं लागतं, प्रोटेक्ट करावं लागतं, पण तुम्हाला गोल्ड तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला गोल्ड घ्यायचं आहे, जसं की त्याची किंमत वाढेल, तर तुम्ही काय करू शकता, गोल्ड बॉन्डच्या स्कीममध्ये काय करू शकता, तुम्ही फक्त गोल्ड पे ऑन पेपर परचेस करू शकता. ठीक आहे, म्हणजे पेपरमध्ये परचेस करू शकता, त्याला ती आहे गोल्ड बॉन्ड स्कीम. ठीक आहे, तर ती लॉन्च केली आहे 2015ला अंडर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीममध्ये. ठीक आहे, ओनरशिप ऑफ गोल्ड विदाउट एनी फिजिकल पोझिशन, नो रिस्क ॲट नो एक्स्ट्रा कॉस्ट. तर टेन्युअर आहे 8 वर्ष आणि तुम्हाला एक्झिट ऑप्शन सुद्धा बघायला मिळतं बघा याच्यामध्ये. ठीक आहे, 5th, 6th आणि 7th इयरला टू बी एक्सरसाइज ऑन द इंटरेस्ट पेमेंट डेट. चला पुढचं बघूया. गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम. गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम काय आहे, तुमच्याकडे जे काही गोल्ड आहे तुम्हाला जर त्याचा पैसा पाहिजे असेल, ठीक आहे, तर त्याला आपण गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम म्हणतो. डिझाईन टू हेल्प यू अर्न इंटरेस्ट ऑन अनयूज गोल्ड लाईंग इन आयडल इन बँक लॉकर. तुमचं बँक लॉकरमधलं जे काही तुम्हाला गोल्ड आहे त्याला यूज करायचं असेल तर ही गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम आहे. टू इन्श्युअर मोबिलायझेशन ऑफ गोल्ड परचेस बाय व्हेरियस फॅमिली इन्शुरन्स. त्याचं गोल्ड मेन ते आहे की बाबा गोल्ड आपल्या वेगवेगळ्या फॅमिलीजमध्ये आहे पडून, त्याचा उपयोग काय करायला पाहिजे त्यासाठी हा गोल्ड आहे. स्कीम ॲक्सेसचं मिनिमम डिपॉझिट्स ऑफ, मग ह्या याच्यामध्ये कंडिशन्स आहे की बाबा ॲटलीस्ट 30 ग्रामचं तरी गोल्ड पाहिजे. ठीक आहे, इन द बार कॉइन और ज्वेलरी देर इज नो मॅक्झिमम लिमिट ऑफ इन्व्हेस्टमेंट. टॉप स्टेट्स इन FDI इन्फ्लो. ठीक आहे, तर FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वेगळ्या दुसऱ्या देशातल्या कंट्रीज आपल्या देशामध्ये जेव्हा गुंतवणूक करतात मोठ्या कंपनीजमध्ये, तेव्हा त्याला आपण FDI म्हणतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर ती कोणते स्टेट्स टॉप आहेत असा प्रश्न होता. टॉप स्टेट्स, तर टॉप स्टेट्स आहे कर्नाटक, असं म्हणजे कर्नाटक, आणि सेकंड आहे महाराष्ट्र. म्हणजे या स्टेट्समध्ये जास्तीत जास्त कंपनीज बाहेरच्या, ठीक आहे, तर ते गुंतवणूक करायला उत्सुक असतात. कर्नाटक आणि सेकंड महाराष्ट्र, थर्ड दिल्ली, तामिळनाडू आणि नंतर हरियाणा. टॉप FDI कंट्रीज कोणत्या आहेत कंट्री वाईज, तर टॉप FDI कंट्रीज आहे US फर्स्ट नंबरला, सेकंड चायना आहे, तिसरं हाँगकाँग आहे आणि इंडिया 7th आहे. म्हणजे या कंट्रीजमध्ये जास्तीत जास्त दुसऱ्या कंट्रीजमधले लोक गुंतवणूक करतात. ठीक आहे, फर्स्ट US, सेकंड चीन, थर्ड हाँगकाँग आणि इंडिया इज 7th. इंडियाचं लक्षात ठेवा 7th रँकला आहे. आणि इंडियामध्ये कोणत्या कंट्रीचा जास्त FDI इन्फ्लो होतो, तो होतो सिंगापूरचा. सिंगापूरमधून आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळतो, हायेस्ट FDI टू इंडिया. चला पुढचं क्वेश्चन. बेस्ट पेन्शन फंड मॅनेजर अंडर NPS. NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम आहे बघा. तर नॅशनल पेन्शन सिस्टीमनुसार कोणतं फंड मॅनेजर सर्वात बेस्ट पेन्शन फंड मॅनेजर आहे, तर त्यांच्यानुसार आदित्य बिर्ला सन लाईफ पेन्शन मॅनेजमेंट हे सर्वात बेस्ट पेन्शन फंड मॅनेजर आहे. ठीक आहे, हे काय व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम आहे. व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम थ्रू विच यू कॅन क्रिएट अ रिटायरमेंट कॉर्पस ऑर युअर ओल्ड एज पेन्शन. ठीक आहे, ओल्ड एज पेन्शनसाठी ही जवळपास प्लॅन आहे. पुढचं क्वेश्चन बघूया. नॉन टॅक्स रेव्हेन्यू ऑफ GUI कंप्राइजिंग ऑफ फॉलोविंग. ठीक आहे, तर काय काय वेगवेगळे ऑप्शन दिले असतील तिथे खाली, तर आपण बघूया गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू कुठून मिळतो, गव्हर्नमेंटला पैसा कुठून मिळतो. गव्हर्नमेंटला पैसा मिळतो टॅक्सपासून आणि नॉन टॅक्सपासून. तर टॅक्समध्ये तुम्हाला माहिती असेल की डायरेक्ट टॅक्स, इन्कम टॅक्स पेमेंट करतात बरेच जण. ठीक आहे, डायरेक्ट टॅक्स कोणकोणते, इन्कम टॅक्स पेमेंट करतात पर्सन. ठीक आहे, आणि कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे कंपनी पेमेंट करतात, वेल्थ टॅक्स, गिफ्ट टॅक्स. तर हे मेनली डायरेक्ट टॅक्सेस आहे. इनडायरेक्ट टॅक्समध्ये काय असतात, जे काही तुम्ही प्रोडक्ट परचेस करतात, ठीक आहे, जसं की तुम्ही काही TV परचेस करतात, AC परचेस करतात, कार परचेस करतात, त्याच्यामध्ये काय असतं, टॅक्सेस असतात, टॅक्स इन्क्लूड असतात. ठीक आहे, तर जे काय ते तर इनडायरेक्ट टॅक्स आहे. GST जसं आहे बघा, DST काय आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. सेल्स टॅक्स, कस्टम ड्युटी, एक्साइज ड्युटी पण आहे. ठीक आहे, तर हे काय आहे, इनडायरेक्ट टॅक्सेस आहे. ओके, आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे काय असतं की टॅक्स न लावता गव्हर्नमेंट अजून दुसऱ्या कोणत्या मार्गाने पैसा कमवतो, तो कमवतो इंटरेस्ट रिसिप्टवरती. गव्हर्नमेंटने काही स्पेसिफिकली जर पैसा जर दुसरीकडे गुंतवलेला असेल तर त्यांना तो इंटरेस्ट पण मिळतो. ते इंटरेस्ट रिसिप्ट आहे. प्रॉफिट्स और डिव्हिडंड्स म्हणजे प्रॉफिट डिव्हिडंड गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यापासून मिळणारा प्रॉफिट, पब्लिक कंपन्या ज्या आहेत, ठीक आहे, पब्लिक सेक्टर कंपन्या. फीज, काही फाईन्स वगैरे असतात, एक्सटर्नल ग्रँट्स वगैरे, स्पेशल असेसमेंट और टॅक्सेस. ठीक आहे, तर ह्या नॉन टॅक्स रेव्हेन्यूमध्ये हे महत्त्वाचं आहे. इंडिया विक्स इंडेक्स काय आहे, तर विक्स इंडेक्स म्हणजे व्हॉलेटिलिटी इंडेक्स. विक्स इंडेक्स म्हणजे व्हॉलेटिलिटी इंडेक्स. तो इंडेक्स कशाद्वारे काढला जातो, निफ्टी शेअर मार्केटमधला जो काही निफ्टी आहे त्याच्या इंडेक्समधल्या ऑप्शन प्राइसनुसार हा व्हॉलेटिलिटी इंडेक्स काढलेला असतो. तर व्हॉलेटिलिटी म्हणजे काय की मार्केट कधी कमी जास्त होईल, त्याचं व्हॉलेटिलिटी किती जास्त आहे ह्यासाठी हा इंडेक्स काढलेला असतो. ठीक आहे, टू एक्सपेक्ट द मार्केट व्हॉलेटिलिटी ओव्हर द नेक्स्ट 30 कॅलेंडर डे. पुढच्या महिन्यामध्ये मार्केट कसं स्टेबल राहील की किती व्हॉलेटिलिटी राहील त्यासाठी हा विक्स इंडेक्स असतो. ठीक आहे, फ्रॉम द बेस्ट बिड आस्क प्राइजेस ऑफ निफ्टी ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्स अ व्हॉलेटिलिटी फिगर इज कॅल्क्युलेटेड. तर निफ्टी ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमधून हा कॅल्क्युलेशन केलं जातं. पुढचं बघूया.
पब्लिक सेक्टर एंटरप्राइज फॉर ब्रॉड बास्केट ऑफ स्ट्रॅटेजिक सेक्टर. ठीक आहे. तर गव्हर्नमेंटनी काय केलं आहे, गव्हर्नमेंटचे पब्लिक सेक्टरनी काय केलं आहे, एक डिफाईन केले वेगवेगळे सेक्टर. पब्लिक सेक्टरमध्ये ह्या गव्हर्नमेंट कंपनीज असतील आणि त्या महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट आहेत त्या कंपनीज त्या टाईपच्या सेक्टरला. जसे की ॲटॉमिक सेक्टर, बरोबर, ह्याला प्रायव्हेटायझेशन जास्त करू शकतो का आपण? नाही. स्पेस, डिफेन्स, मिलिटरी वगैरे ह्याला प्रायव्हेटायझेशन करू शकतो का? नाही. तर हे महत्त्वाचे स्ट्रॅटेजिक सेक्टर आहे गव्हर्नमेंटच्या. तर ह्याच्यामध्ये काय करणार आपण? मिनिमम पब्लिक सेक्टर म्हणजे मिनिमम पब्लिक बेअर मिनिमम CPSE. ठीक आहे, म्हणजे ॲटलिस्ट मिनिमम तरी पब्लिक सेक्टर मेंटेन करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ॲटॉमिक एनर्जी, स्पेस, डिफेन्स, ट्रान्सपोर्ट, टेलिकम्युनिकेशन, पॉवर, पेट्रोलियम, कोल, अदर मिनरल, बँकिंग, इन्शुरन्स आणि फायनान्शियल सर्व्हिस. ह्याच्यामध्ये ॲटलिस्ट मिनिमम पब्लिक सेक्टर तरी असायलाच पाहिजे असं आहे. ठीक आहे, पुढचं बघूया. इंडियाज नॉन रेसिडेंट रुपी डिपॉझिट्स विच कॉन्स्टिट्युटेड अराउंड टोटल आउटस्टँडिंग NRI डिपॉझिट्स विथ नेट इन्फ्लो ऑफ 3.3 बिलियन 2021-22. तर नेट जवळपास 2021 मध्ये NRIने जे काही डिपॉझिट्स करतात बघा, NRI डिपॉझिट्स करतात आपल्या बँकेमध्ये ते इंडियामध्ये. ठीक आहे. तर NRIसाठी एक स्पेशल अकाउंट असतं, ते म्हणजे NRI अकाउंट्स. ठीक आहे, नॉन रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट्स. तर त्या अकाउंटमध्ये त्यांनी रुपी आणि डॉलरमध्ये दोन्हीसुद्धा ते ट्रान्सफर करतात. तर त्याच्यामध्ये रुपीचं वेटेज किती आहे? त्याच्यामध्ये रुपीचं वेटेज आहे 72%. ठीक आहे, 72% ऑफ NRI रुपी डिपॉझिट्स असतात. का? कारण की त्यांना ते फॅमिलीला पाठवायचे असतात. ठीक आहे, फॅमिलीला पाठवायचे असतात म्हणून ते डिपॉझिट्समध्ये असतात. द 12 public sector banks have collectively increased how much percentage of their net profit fiscal year 22 to 66,539. ठीक आहे. तर फिस्कल इयर 22 मध्ये काय बघायला मिळालं आपल्याला? पब्लिक सेक्टर 12 पब्लिक सेक्टर बँक जे आहे त्यांचं प्रॉफिट खूप इन्क्रीज झालं. ठीक आहे, जवळपास 66,000 करोडपर्यंत त्यांचं प्रॉफिट इन्क्रीज झालं. ठीक आहे, तर ते इन्क्रीज किती पर्सेंटेज झालं असा प्रश्न आहे. तर तो आहे 110% पर्यंत आपलं इन्क्रीज झालेलं आहे. त्याच्यामध्ये SBI सर्वात जास्त हायस्ट प्रॉफिट आहे बघा. ग्रेटेस्ट नेट प्रॉफिट ऑफ ऑल PSB पब्लिक सेक्टर बँकमध्ये SBI सर्वात जास्त ग्रेट प्रॉफिट आहे. बँक ऑफ बडोदाचं पण रेव्हेन्यू खूप जास्त झाले बघा. बँक ऑफ बडोदा ॲक्च्युअली द हायेस्ट रेव्हेन्यू इन्क्रीज मागच्या वर्षी तुलनेमध्ये त्यांचं हायेस्ट इन्क्रीज रेव्हेन्यू झालेला आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचा NPA रेट ऑफ लेस दॅन 1%. बँक ऑफ महाराष्ट्र नेट परफॉर्मिंग असेट जो आहे, ठीक आहे, नॉन परफॉर्मिंग असेट्स, तर ते त्यांचं रेट लेस दॅन 1% आहे. ठीक आहे, जसं की जे बॅड लोन्स म्हणतो आपण. ठीक आहे, त्या म्हणजे लोन रिपेअर नाही गेले भरपूर दिवसापर्यंत त्याला आपण NPA मध्ये टाकतो. ते बँक ऑफ महाराष्ट्र सर्वात कमी आहे 1%, लेस दॅन 1%. मिनिमम अमाऊंट ऑफ डिफॉल्ट अमाऊंट फॉर इनिशिएटिंग CIRP अंडर IBC 2060. म्हणजे काय आहे हे, की बाबा एखाद्या मोठ्या कंपनी असतात बघा, मोठ्या कंपनी काय करतात? पैसा बुडवतात. जसं की विजय मल्ल्या. ठीक आहे, त्या कंपनी बुडवतात आणि नंतर पेमेंट करत नाही खूप दिवसापर्यंत आणि नंतर ते पळून जातात. तर ह्याच्यासाठी काय करतात की बाबा ॲटलिस्ट मिनिमम अमाऊंट एवढी जरी झाली थ्रेशॉल्ड, तर आपण त्यांच्यावरती काही ना काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. तर तो आहे 1 करोड. तर थ्रेशॉल्ड काय आहे? 1 करोड अमाऊंट आहे. काय मग 1 करोड अमाऊंट जर थ्रेशॉल्ड रीच झाली, ठीक आहे, तर त्याच्यानंतरच काय करणार? CIRP आणि हा प्रोसेस सुरुवात करणार. CIRP म्हणजे काय? कॉर्पोरेट इनसॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेस. म्हणजे प्रोसेस करणार ते सुरुवात, की कंपनीमधून पैसा कसा आणता येईल. जसं की त्यांचे काही ॲसेट्स विकून आपण कंपनीमधून काय वेगवेगळ्या प्रकारचे लँड, वेगवेगळ्या प्रकारचे कंपनी त्यांचे ते विकून वगैरे काय लॉस जेवढा कमीत कमी करण्याचा प्रयत्न करता येतील, हे CIRP प्रोसेस सुरू होणार. तर ह्या अंडर आहे IBC 2016. IBC 2016 म्हणजे इन्सॉल्व्हन्सी बँक्रप्सी कोड 2016. ठीक आहे, तर हा स्पेशली लॉज बनवलेला आहे IBC 2016. कशासाठी? की जर कंपनी इनसॉल्व्हंट म्हणजे कंपनी जर बुडत असेल तर त्यासाठी हा लॉ बनवलेला आहे. त्यामध्ये मग जर 1 करोडपेक्षा जर जास्त जर थ्रेशॉल्ड झालं तर काय होईल? CIRP अंडर प्रोसेस सुरुवात होईल. इज अ रिकव्हरी मेकॅनिझम फॉर द क्रेडिटर्स ऑफ अ कॉर्पोरेट डेप्टर्स. बुकशी रिलेटेड न्यूज क्वेश्चन विचारला गेला बघा. एज ऑफ काली इंडियन ट्रॅव्हल्स अँड एन्काउंटर्स, त्याचा ऑथर कोण आहे असा प्रश्न आहे बघा. एज ऑफ काली इंडियन ट्रॅव्हल्स अँड एन्काउंटर, तर त्याचा ऑथर आहे विल्यम डॅलरिम्पल. ठीक आहे, विल्यम डॅलरिम्पल. तर बुकचे बरं जे फेमस बुक्स न्यूजमध्ये आहे किंवा जे फेमस बुक्स रिलीज झालेले आहेत त्यांचे सुद्धा क्वेश्चन विचारल्या जातात. द बुक्स थीम इज ट्रबल इन द इंडियन सब कॉन्टिनेंट अँड हिंदू बिलीफ इन अ टाइम कॉल्ड कलियुगा. तर भारताशी रिलेटेड बुक आहे हे. भारतामधलं जे काही कलियुग आहे त्याशी रिलेटेड हे त्यांनी बुक काढलेलं आहे. ठीक आहे. ARCs also have to maintain capital adequacy ratio of, ठीक आहे, किती पर्सेंटेज कॅपिटल ॲडव्होकेसी रेशो मेंटेन करायचा आहे ऑफ इट्स रिस्क वेटेड ॲसेट्स.
तर ARC म्हणजे काय, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. ठीक आहे, तर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी काय असतं, पहिले ते काय करतं, जे काही बँकेमधलं नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स असतात तर ते काय करतात, ते त्यांच्या अंडर घेऊन टाकतात आणि ते क्लीनअप करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, की ते नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स ते स्वतः घेऊन टाकतात आणि ते बँकेला जो काही मोबदला आहे त्यांच्या हिशोबाने तो जो काही होतो तो देऊन टाकला जातो आणि ते स्वतः नंतर ते रिकवर करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, ते स्पेशल कंपनीज असतात, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. तर मग हे काय करायचं होतात, की त्यांचं बँकेच्या कॅपिटलनुसार ते जवळपास तो ॲसेट्स परचेस करतात. तर ते कॅपिटल ॲडव्होकेसी रेशो म्हणजे काय, बँकचं कॅपिटल किती आहे इन रिलेशन टू रिस्क वेटेड ॲसेट्स ऑर करंट लायबिलिटी, म्हणजे बँकेला लायबिलिटी किती आहे आणि बँकेचे रिस्क ॲसेट किती आहे, रिस्क ॲसेट आणि लायबिलिटीच्या मानाने बँकेचं कॅपिटल किती आहे. ठीक आहे, जसं की त्यांच्याकडे लायबिलिटी आहे पण ॲसेटच खूप जास्त असला तर काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. तर तसं मग किती पर्सेंट पाहिजे, तर कॅपिटल ॲडव्होकेसी रेशो शुड बी 50% ऑफ इट्स रिस्क वेटेड ॲसेट्स. ते ॲटलिस्ट एवढं तरी कॅपिटल पाहिजे, बरोबर आहे की नाही, 15% तरी कॅपिटल पाहिजे. फायनान्शियल सेव्हिंग्स इन द हाऊसहोल्ड सेक्टर सर्ज टू, किती पर्सेंटेजनी वाढलं बघा हाऊसहोल्ड सेक्टर. हाऊसहोल्ड सेक्टरमधलं काय केलं, सेव्हिंग किती वाढलं, म्हणजे जो काही इन्कम येत होता, ठीक आहे, फॅमिलीजला, तर त्यांनी काय केलं, सेव्हिंग वाढवलेले. तर किती पर्सेंटनी वाढवले असं म्हणणं आहे त्यांचं. ठीक आहे, तर GNDI डिपॉझिट्स म्हणजे ग्रॉस नॅशनल डिस्पोजेबल इन्कम. ठीक आहे, तर किती पर्सेंटनी वाढलं, ते जवळपास ते 3.6%नी वाढलं यावर्षी आणि ते जवळपास 11.5% पर्यंत पोहोचले. म्हणजे काय, की फॅमिलीला जे काही इन्कम मिळतं त्याचा जवळपास 11.5% तो सेव्हिंगमध्ये टाकतो इन्कमच्या इन्कमच्या बेसिसवरती. ठीक आहे, डिपेंड अपॉन द इन्कम तो 11.5% सेव्हिंगमध्ये टाकतो. तर हे 3.6%नी वाढलंय यावर्षी. का वाढलंय, कारण की ही काय जी कंडिशन आपण बघितली बघा पॅन्डेमिकमध्ये काय होतं, जॉब नसतात, काय नसतात, मग सेव्हिंग्सच कामी येते. म्हणून सेव्हिंगचं महत्त्व वाढलं लोकांमध्ये, जॉब लॉस होतात, इकॉनॉमिक हार्डशिप, मग त्यामुळे लोकांनी काय केलं, यावर्षी त्यांचं सेव्हिंग्स हे कम्पॅरेटिव्हली वाढवलेलं आहे. पुढचं बघूया, बँक अंडर PCA फ्रेमवर्क अंडर RBI. ठीक आहे, तर कोणत्या बँक्स आहे PCA फ्रेमवर्कमध्ये, तर PCA म्हणजे काय, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन फ्रेमवर्क फॉर बँक्स. ठीक आहे, तर RBIने काय केलं आहे, त्यांच्या एक PCA फ्रेमवर्क बनवले. ठीक आहे, तर PCA फ्रेमवर्क कोणत्या बँक्सला लागू होतं, ते होतं कमर्शियल बँक्सला, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्सला, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजला. ठीक आहे, बँकिंग नाही पण ते फायनान्शियल कंपनी आहेत, आणि FMIजला म्हणजे फायनान्शियल मार्केट इन्फ्रास्ट्रक्चरला. ठीक आहे, त्यांना काय होणार आहे, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन, म्हणजे त्यांच्या बँकिंगचं जर काही एखादी स्पेसिफिकली त्यांना प्रॉब्लेम दिसला, ठीक आहे, कॅपिटलमध्ये प्रॉब्लेम दिसला, काही देवाणघेवाणमध्ये प्रॉब्लेम दिसला, तर तिथं ते ॲक्शन घेणार आहे, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन घेतला जाणार आहे. टू इनेबल सुपरवायझरी इंटरव्हेन्शन, सुपरवाइज करणार आहे ते. पब्लिक सेक्टर बँक सोडून हे बँक्स आहे बघा, पब्लिक सेक्टर बँक सोडून हे बँक्स आहे, कमर्शियल बँक्स आहे, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आहे, फायनान्शियल मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर PCA म्हणजे प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन फ्रेमवर्क आहे. टू अँड अप्रोप्रिएट टाइम अँड रिक्वायर द सुपरवाइजर एंटिटी टू इनिशिएट इम्प्लिमेंट रिमिडियल मेजर्स इन टाइमली मॅनर सो एट टू रिस्टोर फायनान्शियल हेल्थ. तर फायनान्शियल हेल्थ खराब होण्याच्या अगोदरच काही ना काहीतरी ॲक्शन घेतल्या गेली तर ते त्या बँकसाठी चांगलं असतं. ह्यासाठी हे PCA म्हणजे प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन फ्रेमवर्क हे डेव्हलप केलेलं आहे. ठीक आहे, ओके, पुढचं बघूया. टॉप कंट्रीज इन नेटवर्क रेडिनेस इंडेक्स. तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स काय आहे, तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स म्हणजे इंटरनेटचं जे काही जाळं आहे त्यासाठी रेडी कोणतं कंट्रीज आहे. ठीक आहे, फ्युचर रेडी सोसायटी कोणतं आहे. ठीक आहे, नेटवर्क म्हणजे जास्तीत जास्त इंटरनेट कोणत्या कंट्रीजमध्ये आहे, सर्व डेव्हलप टेक्नॉलॉजी कोणत्या कंट्रीजमध्ये आहे, तर ते आहे नेदरलँड. 1 नंबरला आहे नेदरलँड, फर्स्ट, सेकंडला आहे स्वीडन, थर्डला डेन्मार्क, फोर्थला युनायटेड स्टेट्स, फिफ्थला फिनलँड. नेटवर्क रेडीनेस इंडेक्स म्हणजे काय, ज्या कंट्रीज फ्युचर रेडी आहे, त्यांची टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे, त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटला खूप स्कोप आहे. ठीक आहे, तर नेटवर्क रेडीनेस इंडेक्सनुसार भारताचा कितवा रँक आहे, भारताचा 67th आहे, 67th आउट ऑफ 130 इकॉनॉमीजमध्ये. ठीक आहे, पुढचं बघूया. ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्ड्स BIS फाउंडेड इन. तर हे काय आहे, ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्ड्स काय, BIS हे आहे एक नॅशनल स्टँडर्ड बॉडी आहे. म्हणजे जे काही वेगवेगळ्या प्रोडक्ट आहे त्याला हॉलमार्किंग करणे, त्यांना ISI साईन देणे, त्यांचं स्टँडर्डायझेशन करणे, यासाठी हे ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्ड्स आहे, BIS. ठीक आहे, नॅशनल स्टँडर्ड्स बॉडी ऑफ इंडिया अंडर डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्सच्या अंडर हा डिपार्टमेंट, ही काय बॉडी येते. ठीक आहे, डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर स्टँडर्डायझेशन, मार्किंग, क्वालिटी सर्टिफिकेशन ऑफ गुड्स. ठीक आहे, याचं चिन्ह आहे बघा, याचं मानक पथ प्रदर्शक. Pre-packaged insolvency resolution process PPIRP are introduced through amendment to IBC 2016.
तर हे काय आहे बघा, याच्याशी रिलेटेड काहीतरी क्वेश्चन होता. क्वेश्चन आता सांगता येणार नाही, पण इनसॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड अमेंडमेंट बिल 2021 मध्ये आलंय बघा. त्यानं काय करते ते IBC इनसॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड 2016ला थोडंसं अमेंड करते. म्हणजे बँके जो काय मोठ्या मोठ्या काय करतात, कंपन्या काय करतात, लॉस करतात, गव्हर्नमेंटकडून लोन घेतात, वेगवेगळ्या मोठ्या बँकेकडून लोन घेतात आणि इथून पळून जातात. तर ह्यासाठी हा IBC लॉ बनवला आहे. त्याच्यामध्ये अमेंडमेंट आलंय बघा, सॉरी अमेंडमेंटमध्ये आले. त्याच्यामध्ये काय त्यांनी चेंज केले, त्यांनी PPIRP ॲड केले बघा. PPIRP काय असतं, प्री पॅकेज इनसॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेस. म्हणजे काय, टू अलाउ द यूज ऑफ प्रीपॅक्स टू रिझॉल्व्ह द इन्सॉल्व्हन्सी. म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये, जर कंपनी जर समजून घ्या लॉसमध्ये चालली आहे, तर त्याला काय करू शकतो, प्रीपॅक्स म्हणजे तो कंपनी त्यांना विकण्याचा, त्याच्यामधून काही ना काहीतरी ॲसेट्स विकून सेल करून तो जे काही लोन्स वगैरे आहेत ते पेडअप करू शकण्याचा प्लॅन आहे. प्रीपॅक्स अ वे ऑफ रिझॉल्विंग ट्रबल्स ऑफ क्रेडिटर्स अँड ओनर्स ऑफ अ डिस्ट्रेस बिझनेस. ठीक आहे, तर ते ओनर्सच्या बिझनेसला काय करू शकतात, ते काही ना काहीतरी त्यांना सोयी प्रोव्हाइड केलेलं आहे बघा. ॲग्री टू सेल अ बिझनेस टू एन इंटरेस्टेड बायर. त्यांना एखाद्या बायरला तो त्या विकण्याचा त्यांना परवानगी दिलेली आहे या लॉनुसार. ओके, पुढचं बघूया. ॲग्री टू सेल. पुढचं, RBI had initiated several measures during 2021 to 22 to broaden participation in money market. तर मनी मार्केटमध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी RBIने बरेच काय पावले उचलले. मनी मार्केटमध्ये काय करतो, पैसा देवाणघेवाण करू शकतात बँकेस. ठीक आहे, बँकेचे जे काही SLR आहे, CRR आहे, हे मेंटेन करण्यासाठी काय करतात बँका, पैसा एक देवाणघेवाण घेतात. ठीक आहे, तर ते मनी मार्केटमध्ये घेतात. तर ह्याच्यामध्ये काय चेंजेस केले बघा, फॉलोइंग मनी मार्केट ॲक्टिव्हिटीज कॅन बी अंडरटेकन बाय द रिजनल रुरल बँक. तर रिजनल रुरल बँकसाठी त्यांनी काय चेंजेस केले, त्यांनी ते केलं आहे की रिजनल रुरल बँकला सुद्धा अलाव केलं आहे पार्टिसिपेटला. आधी नव्हतं. तर RRB सुद्धा काय करताय, पार्टिसिपेट करू शकतात कॉल नोटीस आणि टर्म मनी मार्केटमध्ये. ठीक आहे, 1 दिवसासाठी, 14 दिवसासाठी किंवा मग वर्षभरासाठी ते पैसाची देवाणघेवाण करू शकता मनी मार्केटमध्ये. बोथ ॲज अ बॉरोवर अँड लेंडर. RRBs बँकिंगशी रिलेटेड सगळ्या न्यूज हे महत्त्वाचेच असतात. वेगवेगळ्या बँकिंगच्या काही चेंजेस झाले ते लगेच महत्त्वाचे आहे. ते न्यूजचं तुम्ही जास्तीत जास्त लक्ष ठेवत जा. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग फॉर डोमेस्टिक शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग काय असतं बघा, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय असतं की बँक्सला एक स्पेसिफिक पर्सेंटेज दिलेलं आहे की तुम्ही एवढ्या पर्सेंटेजचं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे जे काही इम्पॉर्टंट सेक्टर आहे भारताच्या ग्रोथसाठी त्याला तुम्ही लोन द्यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. जसं की काय, ॲग्रिकल्चर आहे बघा. ठीक आहे, MSMEज आहे, छोट्या कंपनीजला देऊ शकतात, एक्सपोर्ट क्रेडिट, एज्युकेशनसाठी, हाऊसिंगसाठी, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिन्युएबल एनर्जीसाठी द्या. ठीक आहे, तर हे महत्त्वाचे आहे. सेक्टर इम्पॉर्टंट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द बेसिक नीड्स ऑफ द कंट्री. डेव्हलपमेंटसाठी हे सेक्टर महत्त्वाचे आहे. तर ह्यांना मिनिमम एवढं किती स्पेसिफिक पर्सेंटेज लोन तर देणारच पाहिजे. ठीक आहे, तर त्यांनी काय म्हणले, प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग किती पर्सेंटेज आहे, डोमेस्टिक शेड्यूल कमर्शियल बँकसाठी किती आहे, कमर्शियल बँकसाठी किती आहे, डोमेस्टिक शेड्यूल कमर्शियल बँकसाठी तर ते आहे 40% पर्यंत आहे बघा. 40% पर्यंत काय आहे की तुम्ही स्पेसिफिक सेक्टरला लोन हे द्यायलाच पाहिजे. ऑफ ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट, तर बँकचा जो काही क्रेडिट अवेलेबल आहे ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट त्यापैकी 40% हे प्रायव्हेट सेक्टर लेंडिंगला द्यायला पाहिजे. रिजनल रुरल बँकचा किती आहे बघा, आणि स्मॉल फायनान्स बँकचा 75%. तर रुरल बँक असल्यामुळे ॲग्रिकल्चरचं पर्सेंटेज जास्त आहे. तर रिजनल रुरल बँक आणि स्मॉल फायनान्स बँकचं काय आहे 75% त्याचं काय लोन आहे ते त्यांनी प्रायोरिटी सेक्टरला द्यायला पाहिजे. ठीक आहे, हे काही स्टॅटिक्स क्वेश्चन होते बऱ्याचपैकी बघा. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर येतो बघा. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये वेगवेगळे सेक्टर येतात. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर लेंडिंगला किती आहे 18% आहे बघा. 18 सेक्टर आहे बघा. तर 18 सेक्टरपैकी पण हाऊ मच पर्सेंटेज इज गिवन फॉर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स, म्हणजे छोट्या शेतकरीला किती पर्सेंटेज देणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर छोट्या शेतकऱ्यांसाठी 8%, म्हणजे 8% तरी ॲटलिस्ट छोट्या शेतकरीला द्यायला पाहिजे. आता हे बघा, टॉप प्रायोरिटी सेक्टर किती आहे 40% बघितलं आपण कमर्शियल बँक्सला. त्यातलं ॲग्रिकल्चर किती आहे 18%, मायक्रो एंटरप्राईजसाठी किती आहे 7.5% आणि वीकर सेक्शनला 10% आणि स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्सला 8%. तर हे असं सेक्शन आहे बघा. टॅक्स टू GDP रेशो इज व्हेरी लो. आपल्याला यावर्षी आपल्याला काय कळालं, टॅक्स टू GDP रेशो हा खूप कमी मिळाला आहे. का, कारण की टॅक्स हा फार कमी मिळालेला आहे. गॉन अप टू 11.7%, द हायेस्ट सिन्स इन ॲटलिस्ट. ठीक आहे, 1999. डायरेक्ट टॅक्सेस आर 6.1% ऑफ GDP and indirect taxes are 5.6%.
तर हे टॅक्स टू जीडीपी रेशो इज रेशो ऑफ टॅक्स कलेक्टेड कम्पेअर्ड टू द नॅशनल जीडीपी. तर हे कम्पेरेटिव्हली हाय झालेले आहे. क्वेश्चनमध्ये काहीतरी चूक आली आहे बरं, इथं क्वेश्चनमध्ये चूक आलेली आहे, पण हे कम्पेरेटिव्हली काय टॅक्स टू जीडीपी रेशो आपल्याला हायेस्ट बघायला मिळालेला आहे यावर्षी. असा काहीतरी क्वेश्चन असं विचारला गेला आहे, ट्रू फॉल्स असेल वगैरे काहीतरी असेल. पुढचा क्वेश्चन बघूया. फॉरेन एक्सचेंज रिझर्वचं रिलेटेड काहीतरी क्वेश्चन होता बघा. फॉरेन एक्सचेंज रिझर्व, तर फॉरेन एक्सचेंज रिझर्व काय असतं? फॉरेन करन्सी ॲसेट्स हेल्ड बाय द सेंट्रल बँक ऑफ कंट्रीज. म्हणजे काय की आपली कोणती सेंट्रल बँक आहे? आपली RBI आहे. तर तशा कंट्रीचा प्रत्येक एक बँक असते महत्त्वाची, तर त्या जी काही सेंट्रल बँक आहे ती किती फॉरेन एक्सचेंज रिझर्व ॲसेट करते, त्याला म्हणतो आपण फॉरेन एक्सचेंज रिझर्व. त्याच्यामध्ये काय असतं बघा, फॉरेन मार्केटेबल सिक्युरिटीज, डॉलर्स, युरो, SDR, मॉनिटरी गोल्ड पण आहे बघा, SDR पण आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, ह्याला आपण फॉरेन एक्सचेंज रिझर्व म्हणू शकतो. मेन पर्पज काय असतं त्याला? इंटरनॅशनल पेमेंट करण्यासाठी आपण काय करतो, आपण इंटरनॅशनल पेमेंट जे आहे क्रूड ऑइल परचेज करण्यासाठी दुसऱ्या देशामधले जे काय आपल्याला स्पेसिफिकली इम्पोर्ट करतो त्या टायमाला आपल्याला फॉरेन एक्सचेंज रिझर्वची गरज असते. पुढची न्यूज बघूया. क्वेश्चन बघूया. ह्याच्यामधला क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर स्मॉल अँड मायक्रो एंटरप्राइज रिलेटेड असा क्वेश्चन विचारला गेला होता बघा. तर क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट काय असतं? तर क्रेडिट गॅरंटी फंड काय म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, MSEsला, ठीक आहे, मीडियम्स हे इंटरप्राइजला, मीडियम स्मॉल एंटरप्राइजला काय आहे, क्रेडिट फॅसिलिटी अप टू 200 लाख. ठीक आहे, 200 लाख पर एलिजिबल. म्हणजे एखाद्या बॉरोवरला काय करतात की 200 लाखपर्यंत क्रेडिट फॅसिलिटी देऊ शकतात या स्कीम अंतर्गत. ठीक आहे, क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. तर ही जॉईंटली सेटअप आहे MSME, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड सिबडी या तिन्ही कंपन्यांनी ही जॉईंटली ट्रस्ट तयार केले आहे. त्याच्यामध्ये काय करताय ते 200 लाखापर्यंत इलिजिबल बॉरोवरला ते देत आहे. इलिजिबिलिटी ॲक्टिव्हिटी काय? मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस इंडस्ट्रीला देत आहे, इन्क्लुडिंग रिटेल ट्रेडला, सेल्फ हेल्प ग्रुप्सला पण देत, आणि ॲग्रिकल्चर ह्याच्यामध्ये इलिजिबल आहे. म्हणजे हा फंड ॲग्रिकल्चरला देण्यात येत नाही, फक्त कंपनीजसाठी हा फंड आहे बघा. कमर्शियल पेपर रिलेटेड आहे. तर कमर्शियल पेपर काय असतं? कमर्शियल पेपर म्हणजे काय असतं की जेव्हा कोणत्या कंपनीला शॉर्ट टर्मसाठी एखादा जर त्यांना लोन घ्यायचं असेल, फंड घ्यायचं असेल, त्यासाठी ह्या कमर्शियल पेपरची ते मेथड वापरतात. कॉमनली यूज टाईप ऑफ अनसिक्युअर्ड शॉर्ट टर्म डेब्ट इन्स्ट्रुमेंट इश्यूड बाय कॉर्पोरेशन्स, मोठ्या कंपनीज. टिपिकली यूज फॉर फायनान्सिंग ऑफ पेरोल, अकाउंट्स पेबल अँड इन्व्हेंटरीज अँड मीटिंग ऑफ द शॉर्ट टर्म लायबिलिटीज. काय होतं, कंपनीला कधी कधी स्पेसिफिकली काय होतं, पैसा हा कमी पडायला लागतो त्यांच्या वेगवेगळ्या जे काही डिमांड्स आहे, पेमेंट करण्यासाठी, काही इन्व्हेंटरी परचेस करण्यासाठी. तर त्या टायमाला ते काय करतात, कमर्शियल पेपर रिलीज करतात. इनडायरेक्टली एक शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट असतो, तो स्पेसिफिक टाईम नंतर ते पैसे त्यांना रिटर्न करतात. तसंच ते मॅच्युरिटी असते त्याला, टिपिकली लास्ट ओव्हर सेव्हरल डेज अँड रेअरली रेंज लॉंगर दॅन 270 डेज. म्हणजे इनडायरेक्टली FDचा प्रकार आहे तो. ठीक आहे, पैसे इन्व्हेस्ट करा तुम्ही आणि स्पेसिफिकली दिवसानंतर तुम्हाला काहीतरी स्पेसिफिकली तो रिटर्नमध्ये मिळणार. ओके, बँक प्रायव्हेट म्हणू शकता तुम्ही त्याला. अटल पेन्शन योजनाशी रिलेटेड काहीतरी क्वेश्चन विचारला होता. अटल पेन्शन योजना काय बघा, ही आहे पेन्शन योजना फॉर अनऑर्गनाइज सेक्टर. पेन्शन योजना फॉर अनऑर्गनाइज सेक्टर आहे. आता सध्या पण एक न्यूज आली होती बघा, अटल पेन्शन योजनामध्ये काही चेंजेस बघितले गेले. त्याच्यामध्ये चेंजेस म्हणजे काय, जे काही टॅक्स पेमेंट आहेत करणारे जे काही पर्सन्स आहेत ते इनएलिजिबल आहे. टॅक्स पेमेंट करणारे पर्सन इनएलिजिबल आहे. विच कंप्राइजेस ऑफ लार्ज नंबर ऑफ टोटल लेबर फोर्स. ठीक आहे, अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये खूप जास्त लेबर बघायला मिळतो आपल्याला. तर तो अनऑर्गनाइज आहे त्यांच्यासाठी पेन्शन प्लॅन करण्यासाठी अटल पेन्शन योजना ही स्कीम होती. व्हॉट इज द मेनू ऑफ, आता काही कॉम्प्युटरचे रिलेटेड क्वेश्चन राहिले होते बघा. व्हॉट इज द मेनू ऑफ ॲडिंग फुटर इन MS वर्ड. तर MS वर्डमध्ये आपण काय करू शकतो, फुटर टाकू शकतो. जसं की इथं समजून घ्या, प्रत्येक वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपण खाली नाही टाकत का, खाली चॅप्टरचं नाव किंवा बुकचं नाव वगैरे असतं, तर त्याला काय म्हणतो आपण, फुटर म्हणतो. तर ते फुटर कुठून ॲड करू शकतो आपण, वेगवेगळे मेनू असं बघा, जसं होम असतं, एडिट असतं, इन्सर्ट असतं, व्ह्यू असतं. तर ते आहे इन्सर्ट मेनूमधून आपण काय करू शकतो, फुटर वगैरे ॲड करू शकतो. पुढचं बघूया. ॲड्रेस ऑफ करंट सेल इन MS Excel डिस्प्ले. तर MS Excelमध्ये काय असतात, पूर्ण सेल्स असतात, मल्टिपल रोज आणि कॉलमचं काय असतं, सेल्स असतात. तर सेलमध्ये आपण कोणत्या सेलमध्ये वर्किंग आहे करंट सेलमध्ये, तर ते कुठे डिस्प्ले होतो आपल्याला, ते डिस्प्ले होतो नेम बारमध्ये. तिथे एक बार असतो, नेम बॉक्स असतो आणि एक बाजूला फॉर्म्युला बार सुद्धा असतो बघा. फॉर्म्युला बार आणि नेम बार, तर नेम बारमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचा जो काही कंटेंट आहे तो आपल्याला फॉर्म्युला बारमध्ये बघायला मिळतो. नेम बॉक्समध्ये ॲड्रेस असतो जसं की A1 C2. ठीक आहे, आणि फॉर्म्युला बारमध्ये आपण त्याच्यामधली व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळते. पुढचं बघूया. मेनू यूज टू सेट पेज बॉर्डर इन MS वर्ड. जर पेजला तुम्हाला बॉर्डर करायची असेल तर ते कोणत्या मेनूमध्ये असतं, होम, एडिट, इन्सर्ट अशा टाईपचे मेनू असतात. त्यामध्ये अशा टाईपचे मेनू असतात. तर पेज बॉर्डर हे आपल्याला डिझाईन मेनूमध्ये बघायला मिळतं बघा. ओके, पुढचं बघूया.
फाइंड कमांड इन MS वर्ड शॉर्टकट काय आहे? फाइंड करण्यासाठी कोणते टेक्स्ट, तर ते आहे Ctrl+F आणि अजून त्याला आपण मेनू ऑप्शनमधून म्हणजे होम आणि एडिटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. इन कम्प्युटर नेटवर्कमधला बघा, आता क्वेश्चन आहे कम्प्युटर नेटवर्कमधला कोणता इज अ की स्टॉपिंग पॉईंट फॉर डाटा ऑन इट्स वे टू और फ्रॉम द नेटवर्क. म्हणजे वेगवेगळ्या नेटवर्कमध्ये आपल्याला डेटा ट्रान्सफर करताना कोणतं नेटवर्क वापरलं जातं, ते वापरलं जातं गेटवे वापरलं जातं बघा, डिव्हाइस गेटवे. तर गेटवे काय आहे? नेटवर्क नोड दॅट फॉर्म्स अ पॅसेज बिटवीन टू नेटवर्क्स ऑपरेटिंग विथ डिफरंट ट्रान्समिशन प्रोटोकॉल. वेगळ्या प्रोटोकॉलमध्ये जर काम करणार, वेगळ्या प्रोटोकॉलमध्ये जे काही दोन डिफरंट नेटवर्क असतात त्याला जर कनेक्ट करायचं तर आपण गेटवे थ्रू कनेक्ट करू शकतो. मोस्टली आता OSIचा लेअर आहे बघा, 7 लेअर्स असतात, त्याच्यामधले थर्ड लेवलला नेटवर्क लेअर आपल्याला बघायला मिळतं, थर्ड लेअरला. तरी पण फंक्शनॅलिटीनुसार आपल्याला काय गेटवे हे कोणत्याही लेअरला अवेलेबल असतात, कोणत्याही लेअरला हे वर्क करू शकतो OSIच्या. ॲक्ट ॲज अ एंट्री अँड एक्झिट पॉईंट ऑफ अ नेटवर्कचं एंट्री अँड एक्झिट पॉईंटसाठी गेटवे हे महत्त्वाचं असतं. त्याच्यामधून डेटा आपला फ्लो होत असतो. ओके, पुढचं बघूया. फर्स्ट जनरेशन ऑफ कम्प्युटर्स विचारलं होतं बघा. फर्स्ट जनरेशन, वेगवेगळ्या जनरेशनचे कम्प्युटर आहे, 5 जनरेशन बघितले होते आपण. तर फर्स्ट जनरेशनमध्ये कोणत्या टाईपचे कम्प्युटर होते? ते होते, त्यांचे नाव आहेत बघा, तर त्यांचे नाव लक्षात असू द्या. ENIAC आहे, ENIAC म्हणजे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर आणि कॅल्क्युलेटर. दुसरं आहे EDVAC, इलेक्ट्रॉनिक डिस्क्रीट व्हेरिएबल ऑटोमॅटिक कम्प्युटर. तिसरं आहे UNIVAC, युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर. त्याच्यानंतर आहे IBM 701 अँड IBM 650. ठीक आहे, हे फर्स्ट जनरेशनचे कम्प्युटर्स आहेत. तर फर्स्ट जनरेशनचे कम्प्युटर कसे होते बघा? हेवी होते, बल्की होते. त्याच्यामध्ये कोणती टेक्नॉलॉजी वापरली जायची? व्हॅक्यूम ट्यूब. तर व्हॅक्यूम ट्यूब असायची, अनरिलायबल होते, स्लो होते, इनपुट आउटपुट डिव्हायसेस. मशीन लँग्वेज वापरली जायची त्याच्यामध्ये 01ची. कॉस्टली, ह्यूज आणि नॉन पोर्टेबल होते. इलेक्ट्रिसिटी सुद्धा खूप लागायची त्यांना आणि हीट सुद्धा खूप जास्त व्हायची फर्स्ट जनरेशन ऑफ कम्प्युटर्सचे. तर हे वेगवेगळ्या जनरेशनचे सुद्धा तुम्हाला कम्प्युटरचे विचारले जाऊ शकतात. तर कम्प्युटरसाठी सुद्धा तुम्ही आमच्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. आमच्या चॅनलवर सुद्धा कम्प्युटरशी रिलेटेड लेक्चर्स अवेलेबल आहे आणि आमच्या ॲपमध्ये म्हणजे करिअर बाबामध्ये कम्प्युटरचा स्पेशल कोर्ससुद्धा अवेलेबल आहे. ह्यामधले जवळपास 100% क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्येच बघायला मिळालेला आहे. तर बघूया पुढचं क्वेश्चन अजून. IP ॲड्रेस फॉर क्लास C नेटवर्क. IP ॲड्रेस असतो 0 बघा. IP ॲड्रेसचा कसा असतो बघा, त्याच्यामध्ये 4 डिजिट असतात, डॉटने डिवाइड केलेले. ठीक आहे, तर ते डिजिट 0 to 255 डिजिट असतात. 0 to 255 डिजिट असतात. त्याच्यामध्ये नुसार त्यांनी वेगवेगळ्या नंबरनुसार क्लासेस केलेले बघा. क्लास A, B, C, D, E 5 प्रकारचे क्लासेस असतात. हे क्लासेसमध्ये मग वेगवेगळ्या युजेसनुसार हे क्लासेस डिवाइड केलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग प्रत्येक क्लासचा एक सबनेट मास्क हा डिफॉल्ट असतो. तर ते सबनेट मास्क आपल्याला क्लास Cचं विचारलं आहे. तर क्लास Cचा सबनेट मास्क आहे 255.255.255.0. हे क्लास Cचं आहे. बाकी सगळ्यांचे बघून घेऊया आपण. क्लास Aचा काय आहे? सबनेट मास्क 255.0.0.0. ठीक आहे, आणि तो IP ॲड्रेस सुरू कुठून होतो त्याचा? IP ॲड्रेस 0 to 127. ठीक आहे, तर हा जो क्लास Aचा जो काही IP ॲड्रेस आहे तो फक्त मोठ्या कंपनीजमध्येच वापरला जातो, जसं की गुगलसारख्या, गुगल, ॲपल, याहू. ठीक आहे, मायक्रोसॉफ्ट. इथंच काय होतो? हा क्लास Aचा IP ॲड्रेस वापरला जातो. क्लास A 0 to 127 रेंजमधला आणि त्याचा डिफॉल्ट सबनेट मास्क 255.3x0. ठीक आहे. क्लास B काय आहे? क्लास B जवळपास 128 ते 191 हे जवळपास मीडियम साईज कंपनीसाठी वापरला जातो. त्याचा डिफॉल्ट सबनेट मास्क 255.255.0.0. ठीक आहे. क्लास Cचं काय आहे? 192 ते 223 आणि हे जवळपास स्मॉल साईज कंपनीसाठी वापरलं जातं. त्याचा डिफॉल्ट सबनेट मास्क आपण बघितला, हेच प्रश्न विचारला गेलेला होता. क्लास D 224 to 239 आणि ह्याचं काय आहे? रिझर्व फॉर मल्टीकास्ट ॲड्रेसिंगसाठी रिझर्व केलेला आहे. ठीक आहे, आणि क्लास E कशासाठी आहे? सायंटिफिक स्टडीसाठी हा जवळपास 240 ते 255 रिझर्व केलेला आहे. पुढचं बघूया. प्रोटोकॉल आहे बघा. ईमेल मेसेजसाठी वेगवेगळे प्रोटोकॉल वापरले जातात. ठीक आहे, तर प्रोटोकॉल डाउनलोड ईमेल मेसेज ऑन लोकल कम्प्युटर. कोणता प्रोटोकॉल काय करतो? ईमेल मेसेज डाउनलोड करतो लोकल कम्प्युटरवरती आणि आपण त्याला ऑफलाईन सुद्धा बघू शकतो. म्हणजे समजा नेट जरी नसलं तरी ते स्टोअर करून ठेवतो. इनडायरेक्टली तो काय करतो? मेल स्टोअर करून ठेवू शकतो. तर ईमेल प्रोटोकॉल काय असतो? प्रोटोकॉल इज अ ग्रुप ऑफ रूल्स विच इन्शुअर दॅट ईमेल्स आर प्रॉपरली ट्रान्समिटेड. ईमेल प्रॉपरली ट्रान्समिट होण्यासाठी एक स्पेसिफिक रूल्स तयार केलेले, त्याच्याद्वारे ईमेल सेंड आणि रिसीव्ह होतो. त्यामध्ये 3 प्रकारचे प्रोटोकॉल आहे बघा. SMTP आहे, POP3 आहे आणि IMAP आहे बघा. SMTP म्हणजे काय आहे? सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हा प्रोटोकॉल कशासाठी वापरला जातो? सेंडिंग करण्यासाठी, मेसेज सेंड करण्यासाठी SMTP प्रोटोकॉल वापरला जातो. POP3 काय आहे? पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल व्हर्जन 3. POP3 म्हणजे ठीक आहे, ॲक्सेस टू एन इनबॉक्स स्टोर्ड इन एन ईमेल सर्व्हर. आता हा काय करतो? इनबॉक्स स्टोअर करतो. आपला इनबॉक्स काय करतो? ॲक्सेस करतो आणि स्टोअर करतो बघा. हा ऑफलाईन म्हणजे आपण त्याला वापरू शकतो. म्हणजे आपला आन्सर काय आहे? POP3 आन्सर होतं बघा. एबल टू ॲक्सेस मेसेज लोकली इन ऑफलाईन मोड ॲज वेल. IMAP काय आहे? इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. हे सुद्धा ॲक्सेस करण्यासाठी वापरतो आपण.
मग इथं IMAP आणि POP3 हा मेसेज रीड करण्यासाठी, रिसिव्ह करण्यासाठी वापरतो आणि SMTP काय करतो आपण, मेसेज सेंड करण्यासाठी वापरतो. बघा पुढचं बघूया. प्रोग्राम दॅट प्रोव्हाइड युजर इंटरफेस टू नेटवर्क विथ अ फाईल सिस्टीम. बघा आता नेटवर्कचं जे काय आपल्याला फाईल्स आपण कुठून मॅनेज करू शकतो, तर फाईल मॅनेजरमधून सुद्धा आपण मॅनेज करू शकतो. बघा नेटवर्क कम्प्युटर्सची वगैरे जे काय फाईल्स आहे आपण फाईल मॅनेजरमधून सुद्धा बघू शकतो. MS Excel. इन MS Excel मध्ये सिलेक्ट व्हॅल्यू फॉर्म्युला अरेंज A1 थ्रू A5. म्हणजे A1 थ्रू A5 आपल्याला काय करायचे, फॉर्म्युलामध्ये वापरायचे सगळे व्हॅल्यू. तर आपण काय वापरतो मग फॉर्म्युला बारमध्ये आपण A1:A5 म्हणजे हा सिम्बॉल वापरतो. बघा ठीक आहे. टू एक्झिक्यूट अँड इम्प्लिमेंट मॅक्रोज इन MS Excel. मेनू यूज इन सिलेक्शन. तर जर तुम्हाला मॅक्रोज वापरायचं असेल, मॅक्रोज म्हणजे काय असतं, मॅक्रोज म्हणजे तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता. ठीक आहे, छोटे छोटे प्रोग्राम त्याच्यामध्ये टाकू शकता, फंक्शनिंग टाकू शकता. तर मॅक्रोज वापरण्यासाठी एक्सेलमध्ये तर ते कुठं बघायला मिळतो आपल्याला, तर मेनू व्ह्यूमध्ये बघायला मिळतो. व्ह्यू सेक्शनमध्ये आपल्याला मॅक्रोजचं ऑप्शन बघायला मिळतं. टू डिवाइड सिंगल ब्रॉडकास्ट डोमेन इंटू मल्टिपल ब्रॉडकास्ट. ठीक आहे, सिंगल ब्रॉडकास्ट डोमेनला काय करायचं, मल्टिपल ब्रॉडकास्टमध्ये ट्रान्सफर करायचं. त्यासाठी काय वापरतो आपण, त्यासाठी आपण वापरतो राउटर. राउटर काय करतं, लॉजिकल डिव्हिजन ऑफ कम्प्युटर नेटवर्क इन विच ऑल नोड्स कॅन रीच इच अदर बाय ब्रॉडकास्ट ॲट द डाटा लिंक लेअर. डाटा लिंक लेअरला राउटर असतं आणि ते काय करतं, आपले जे काही सिग्नल्स आहे ते ब्रॉडकास्ट करतं. लेअर 2ला बघायला मिळतं आपल्याला. बघा लेअर 2ला बघायला मिळतं ब्रॉडकास्ट. ठीक आहे. इन्सर्ट फुटनोट इन MS Word. तुम्हाला MS Wordमध्ये फुटनोट जर टाकायचे असेल नोट, तर त्याचं ऑप्शन कुठं आहे, त्याचं आहे रेफरन्समध्ये. रेफरन्समध्ये तुम्ही काय करू शकता, एक फुटनोट मधून टाकू शकता प्रत्येक पेजला. इन सर्च इंजिन प्रोसेसिंग. आता सर्च इंजिन तुम्हाला माहिती असेल जसं की गुगल आहे. बघा गुगलमध्ये काय करतो आपण, सर्च करतो. तर सर्च इंजिन प्रोसेसिंगमध्ये वेगवेगळ्या टेक्निक वापरल्या जातात त्यांचं जो काय सर्च इंजिन चांगलं करण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यामध्ये ते काय विचारतं की आयडेंटिफाय अँड स्टोअर डॉक्युमेंट करण्यासाठी. ठीक आहे, तर ते कोणत्या प्रकारचं आहे, आयडेंटिफाय अँड स्टोअर डॉक्युमेंट करण्यासाठी, तर ते आहे इंडेक्सिंग. इंडेक्सिंग काय करतं, त्यांचा डेटाबेसमधला जो काही अवेलेबल सगळे जे काही वेबसाईट्स आहे त्याचा पूर्ण तो काय करतो, डेटा हा जवळपास त्याच्यामधले महत्त्वाचे जे काही डेटा आहे तो स्टोअर करतो. वेबसाईटची महत्त्वाची जे काही डेटा आहे, ठीक आहे, तर तो स्टोअर करतो. तो इंजिन काय करतो, प्रोसेस स्टोअर इन्फॉर्मेशन दे फाइंड अँड इंडेक्स. ठीक आहे. आणि क्रॉलिंग काय आहे, त्याच्यामध्ये क्रॉलिंग काय करतं, क्रॉलिंग म्हणजे डिस्कवर इन विच सर्च इंजिन काय करतं, एक टीम ऑफ रोबोट्स म्हणजे छोटे छोटे प्रोग्राम्स असतात, क्रॉलर्स असतात, स्पॅडर असतात, टू फाइंड अ न्यू अँड अपडेट कंटेंट. म्हणजे जसं की वेबसाईटमध्ये चेंजेस होत राहतात बरोबर, तर चेंजेस झाले की नाही त्यासाठी एक स्पेसिफिक प्रोग्राम असतो, तो म्हणजे त्याला क्रॉलिंग म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, क्रॉलिंग इज द डिस्कवरी प्रोसेस इन विच सर्च इंजिन सेंड आउट टीम ऑफ रोबोट्स. मग याला क्रॉलर म्हणतात, क्रॉलर किंवा मग स्पॅडर सुद्धा म्हणतात. रँकिंग काय असतं, रँकिंग म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं सर्च करतात आणि सर्च केल्यानंतर जो काय रिझल्ट येतो, तर रिझल्टला तो काय करतात, बाबा जो काय कन्झ्युमर आहे, जो काय समोरचा जो काय पर्सन आहे त्याला प्रॉपर रिझल्ट मिळाला म्हणजे हा आपला रँकिंग तो टॉपला करतात. मग असा तो कंटिन्युअसली प्रत्येक सर्चला तो काय करतो, रँकिंग करत जातो. ते रँकिंग, क्रॉलिंग आणि इंडेक्सिंग हे 3 प्रकारचे मेथड आहेत. ठीक आहे. विच लेअर ऑफ OS मॉडेल मेंटेन सेशन बिटवीन रिमोट होस्ट. तर जसं की तुम्ही बघता की नेटवर्क जर मॅनेज करण्यासाठी त्याच्यामध्ये कोणतं मॉडेल आहे, तर ते आहे सेशन लेअर. तर सेशन लेअर काय करतं, सेशन लेअर हे कनेक्शन इंटरनेट कनेक्शन 2 नेटवर्कमधलं मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतं. ठीक आहे, कनेक्शन लॉस व्हायला पाहिजे यासाठी सेशन लेअर असतं. OS मॉडेलमध्ये 7 लेअर असतात बघा, फिजिकल लेअर, फर्स्टला डेटा लिंक लेअर, सेकंड, थर्ड नेटवर्क लेअर, फोर्थ ट्रान्सपोर्ट लेअर, फिफ्थ सेशन लेअर, 6 प्रेझेंटेशन लेअर आणि 7th आहे ॲप्लिकेशन लेअर. ठीक आहे, फिजिकल लेअरमध्ये काय करतो आपण, रॉ डेटा जो डायरेक्टली आहे आपला ॲक्च्युअल तो मीडियामधून पास होत असतो. डेटा लिंक लेअरमध्ये आपण जो काही डाटा आहे तो डेटा एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये आपण तो ट्रान्सफर करत असतो. नेटवर्क लेअरमध्ये काय करतो, डिसाइड विच फिजिकल पाथ म्हणजे कोणता फिजिकल पाथ तो वापरणार आहे त्याच्यानुसार तो नेटवर्क लेअर वापरतो. ट्रान्सपोर्ट लेअरमध्ये ॲक्च्युअली डाटा ट्रान्सपोर्ट होतो, त्याच्यामध्ये TCP आणि UDP हा प्रोटोकॉल वापरतो. सेशन लेअर काय करतो, कनेक्शन मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रेझेंटेशन लेअरमध्ये काय करतो, डेटा आपल्याला डायरेक्टली इन्क्रिप्शन मोडमध्ये आपण तो काय करतो, डेटा इन्क्रिप्ट केलेला आपल्याला तो बघायला मिळतो. आणि ॲप्लिकेशन लेअरमध्ये जो काय आपला इंड युजरला जो काय आपण वेब सर्व्हर वगैरे जो काय आपण बघतो फ्रंटला ग्राफिकल युजर इंटरफेस तो असतो ॲप्लिकेशन लेअरवरती. ओके, पुढचं बघूया. लार्ज अँड एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर हॅव सेंट्रलाइज प्रोसेसिंग कॅबिलिटी फॉर मल्टिपल युजर्स. तर मल्टिपल युजर्ससाठी मोठा कम्प्युटर कोणता आहे, तर तो आहे सुपर कम्प्युटर. ठीक आहे, सुपर कम्प्युटर आहे. पुढचं बघूया. द मॉडिफिकेशन ऑफ अन एक्झिस्टिंग लेजिटिमेट ईमेलला काय केलेलं आहे, मॉडिफिकेशन केली आहे विथ अ फॉल्स लिंक टू ट्रिक द रेसिपियंट. ठीक आहे, म्हणजे ईमेल तो काय आहे, फेक ईमेल आहे. ते कशासाठी, की पर्सनल इन्फॉर्मेशन घेण्यासाठी समोरच्या पर्सनची. तुम्ही बघा तुम्हाला व्हॉट्सॲपवरती सुद्धा मेसेज येतात वेगवेगळ्या प्रकारचे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करतात, वेगवेगळे लिंक असतात, त्या लिंकमधून तुमची काय करू शकता, ते माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. ह्याला काय म्हणतात, ह्याला म्हणतात कम्प्युटर लँग्वेजमध्ये फिशिंग. फिशिंग अटॅक आर द प्रॅक्टिस ऑफ सेंडिंग फ्रॉडुलंट कम्युनिकेशन
दॅट अपियर टू कम फ्रॉम रिप्युटेबल सोर्स. इट इज युजली डन थ्रू मेल. ईमेलनी असतं बघा, ते काय करतं, सेन्सिटिव्ह डाटा लीक करतं, क्रेडिट कार्ड, तुमची लॉग इन इन्फॉर्मेशन वगैरे. टू इन्स्टॉल मालवेअर ऑन द विक्टिम्स मशीन, कॉमन टाईप ऑफ, किंवा मग मालवेअर सुद्धा इन्स्टॉल करू शकतो. पुढचं बघूया. MS एक्सेल मधलं कोणता चार्ट, विच चार्ट इज मोस्ट सुटेबल फॉर शो ट्रेंडिंग इन्फॉर्मेशन. ट्रेंडिंग म्हणजे वेगवेगळ्या ट्रेंडिंगमध्ये, म्हणजे या मागच्या वर्षी कसं होतं, यावर्षी कसं होतं, यासाठी कोणता चार्ट चांगला असतो बघा, तो असतो क्लस्टर्ड कॉलम चार्ट. क्लस्टर्ड कॉलम चार्ट म्हणजे हे खाली बघा चार्ट आहे बघा, तुम्हाला बघायला मिळतं, बरोबर आहे का. आपण काय करू शकतो, 2-3 रेंजचे काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो. मोर दॅन 1 डाटा सिरीज व्हर्टिकल कॉलममध्ये. ठीक आहे, हे आहे क्लस्टर चार्ट. वेगवेगळ्या प्रकारचे चार्टचे क्वेश्चन विचारतात. विच ऑफ द फॉलोइंग इज व्हायरस रिएटेड इंटू सिस्टम दॅट ट्रिगर मेलिशियस ॲक्शन्स वेन कंडिशन्स आर मेट. काहीतरी वेगळंच ॲक्शन घेतं ते. ठीक आहे, ते आहे मॅलवेअर. मॅलवेअर म्हणजे काय आहे, एक मॅलिशियस सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये काय असतं, रॅन्समवेअर आहे, व्हायरसेस आहे, वर्म्स आहे, ट्रोजन्स आहे, स्पायवेअर आहे, ॲडवेअर आहे, स्पायवेअर. ते मॅलिशियस ॲक्टिव्हिटी करतं, म्हणजे जी ॲक्टिव्हिटी चांगली नाही कम्प्युटरसाठी, ते आहे मॅलवेअर. पुढचं बघूया. ओके, टोपोलॉजी रिलेटेड सुद्धा क्वेश्चन विचारता बघा. टोपोलॉजी, नेटवर्क टोपोलॉजी टॉलरेट द फेलियर ऑफ वन लिंक. म्हणजे ह्याला एक लिंक जर फेल झाली तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तर ती आहे मेश टोपोलॉजी. मेश टोपोलॉजीमध्ये काय असतं, सगळे कम्प्युटर्स एकमेकाला इंटरकनेक्टेड असतात. एक जरी लिंक तुटली तरी काय होऊ शकतं, फक्त यांचा कनेक्शन जाईल पण बाकीचा कनेक्शन मेंटेन राहतो. तर ठीक आहे. ओके, तर हे अशा टाईपचे क्वेश्चन विचारले होते बघा. याच्यामध्ये जवळपास बँकिंगशी रिलेटेड काही स्टॅटिक क्वेश्चन होते, कम्प्युटरचे जवळपास सोपे क्वेश्चन होते. जवळपास मॅक्झिमम कम्प्युटरचे क्वेश्चन हे सोपेच क्वेश्चन विचारले गेलेले होते. आणि काही बँकिंगचे स्टॅटिक्स महत्त्वाचे होते. बँकिंगशी रिलेटेड जे काही न्यूजमध्ये होता त्यासुद्धा आपल्याला क्वेश्चन बघायला मिळाले आहे. काही स्कीम होत्या बघा, गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये. अशा टाईपच्या क्वेश्चनचा तुम्ही जर अभ्यास केला पुढे, तर वेगळ्या तुमच्या पुढच्या एक्झामचं सुद्धा तुम्ही क्वालिफाय होऊ शकतात. आणि आमच्या अशा टाईपच्या जे लेक्चरसाठी तुम्ही आमचं चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. ह्याच्यामध्ये आम्ही बँकिंगशी रिलेटेड फार महत्त्वाचे आणि चांगले व्हिडिओसुद्धा पोस्ट करत असतो. आणि आमचं टेलिग्राम चॅनलला करिअर बाबा _ABD आणि current_AKR ह्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. यामध्ये current_AKR मध्ये मी करंटचे जे काही वीकली अपडेट्स देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, चलो मित्रांनो, तर भेटूया आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय, थँक्यू व्हेरी मच.